आजचा क्लास आपण सुरू करूया. आजचा क्लास सुरू करण्या अगोदर काल आपण शिकलो होतो टार्गेट आणि स्टॉप लॉसचं महत्त्व. एंट्री केल्यानंतर आपण एक्झिट कुठं करायचं हे आपण कालच्या क्लासमध्ये शिकलो. आता आज जर निफ्टी बघितला तुम्ही तर निफ्टी सुरू झाला, तासभर डाऊन ट्रेंडमध्ये राहिला आणि बॉटमला बनली निफ्टीमध्ये हॅमर कॅन्डल. आणि हॅमर कॅन्डल बनल्यानंतर आपण बाय करतो आणि बाय केल्यानंतर मार्केट खूप चांगल्या प्रकारे वरती गेलं. आता आपण टार्गेट कुठपर्यंत लावतो हे आपण काल शिकलो होतं. तर आपण टार्गेट लावतो जवळचा रेजिस्टन्स. 5 मिनिटांच्या टाईम फ्रेमवरती आपण सपोर्ट रेजिस्टन्स टार्गेटसाठी ड्रॉ करतो. ट्रेड घेण्यासाठी नाही, टार्गेट लावायचं आहे तर 5 मिनिटांच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. तर हा झाला आपला रेजिस्टन्स. ओके, कालच शिकलो आपण. अशा प्रकारे आपण टार्गेट लावतो. आपली एंट्री कुठं होणार? या ठिकाणी हॅमर कॅन्डल बनली, इथं आपण बाय करणार. आता मार्केटवरती कुठपर्यंत जाणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. आपला अभ्यास काय सांगतोय? जवळचा रेजिस्टन्स आपण ड्रॉ करून घेतला आणि एक्झिट कधी करायला सांगितलं मी? त्या रेजिस्टन्सला पोहोचायच्या अगोदर 2 मिनटं आपण एक्झिट करायची, म्हणजे आपली इथंच एक्झिट होणार. म्हणजे या ठिकाणी आपण तो ट्रेड एक्झिट करणार. काल शिकवल्याप्रमाणे इथपर्यंत. पण जसं जसं आपला क्लास पुढे जाईल अजून एक एक गोष्ट ॲड होत जाईल आणि आपण इथं पण एक्झिट करू शकतो, कारण की रिस्क रिवॉर्ड मॅच होतोय आणि रिस्क रिवॉर्ड काय असतो हे आजच आपण शिकणार आहे. तर एंट्री कुठं करायची हे पण आपण शिकलो. टार्गेट कसं लावायचं हे पण शिकलो. जे शिकलो ते आज लाईव्ह मार्केटमध्ये हे परफेक्ट फॉलो पण झालं. त्याचबरोबर ज्या कॅन्डलला आपण एंट्री घेतो त्या कॅन्डलचा जो लो पॉईंट आहे त्याच्या थोडासा खाली आपण स्टॉप लॉससुद्धा ठेवतो. म्हणजे आपण एंट्री घेतल्यानंतर जर मार्केट रिव्हर्स आलं असतं तर या ठिकाणी आपण लॉसमध्ये एक्झिट केलं असतं. आता निफ्टीमध्ये कसं ट्रेड करतात हे मी तुम्हाला शिकवणार आहे. ट्रेडिंग करायला तुम्हाला अजून मी अलाउड केलेलं नाही. ह्या विकेंडला तुमची एक्झाम होईल. किती मार्कांची? 40 मार्कांची, किंवा सोमवारी होईल. आता मी तुम्हाला व्यवस्थित तारीख सांगतो, रविवारी किंवा सोमवारी किंवा सोमवारी पकडून चला. एक्झाम होईल तुमची 40 मार्कांची. 40 MCQ असतील. जर त्याच्यामध्ये तुम्ही 40पैकी 35 किंवा 37 मार्क किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाडू शकला, 37ला पास, 40पैकी 37ला पास आहे. जर तुम्ही त्या एक्झाममध्ये पास झाला तरच तुम्ही स्वतः लाईव्ह ट्रेडिंग करायला जाऊ शकता, स्वतःचे पैसे रिस्कमध्ये लावून. कारण की त्या परीक्षेमध्ये रिस्क मॅनेजमेंटचे प्रश्न असतील. जर तुम्हाला तुमचे पैसे कसे रिस्क मॅनेजमेंट करून वापरायचे हे समजलं तर तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग करू शकता आणि तोच रिस्क मॅनेजमेंटचा टॉपिक आज आपण शिकणार आहे. तर एक्झाम होईल तुमची. मी पहिल्यांदा तुम्हाला करून दाखवेन आणि त्यानंतर तुम्हाला स्वतः ट्रेडिंग सुरू करायचं आहे. आणि तुम्ही जे आत्ता ट्रेडिंग करताय, जे मी आत्ता तुम्हाला शिकवतोय, व्यवस्थित लक्षात घ्या. आत्ता जे पॉईंट्स मी तुम्हाला शिकवलेत हे तुम्ही वापरून ट्रेडिंग करताय स्वतःचे पैसे लावून. पण हे सगळे पॉईंट्स आपण अजून अर्धवट शिकलेलो आहोत. जोपर्यंत आपला क्लास पूर्ण होणार नाही किंवा मी म्हणत नाही तुम्ही ट्रेडिंग सुरू करा, तोपर्यंत तरी तुम्ही करू नका सुरू. आणि जरी करत असाल तरी खूप छोट्या रिस्कने ट्रेडिंग करा. अजिबात मोठी रिस्क घेऊ नका, 5,000 10,000ची किंवा अजिबात नको. 50 100 200 500 खूप झालं. कारण की जे आत्तापर्यंत आपण शिकतोय हे सगळं अर्धवट आहे. प्रत्येक गोष्ट पुढे येणारी एकेका टॉपिकला जोडत जातो आपण आणि मग पूर्ण व्यवस्थित एक परफेक्ट सिस्टीम तयार होते. ठीक आहे, चलो. आता आज काय शिकणार आपण? रिस्क मॅनेजमेंट. काय प्रश्न केलेत आज? बॅक टेस्टिंग केलं सगळ्या स्टॉक्समध्ये. एक हॅमर बनते पण तिथून मार्केट खाली जाते आणि बिगिनर फर्स्ट हॅमरला एंट्री घेणार, मग कसं काय? त्याच्याबद्दल आर्यन सोल्युशन आहे आपल्याकडं. सेकंड पुल बॅक आपण शिकणार आहे नेक्स्ट वीकेंड. सांगतो. निफ्टीमध्ये फर्स्ट बुलिश इंगल्फिंगला का एंट्री नव्हती, म्हणजे का रॉंग होतं? या ठिकाणी बुलिश इंगल्फिंग बनलेली आहे आणि आत्तापर्यंत जे मी तुम्हाला शिकवलं त्यानुसार या ठिकाणी तुम्ही एंट्री घेऊ शकता. पण अशा चुकणाऱ्या कॅन्डल्सवरती एंट्री अवॉइड कशी करायची हे पण आपण पुढे शिकणार आहे खूप सोप्या पद्धतीनं. त्याला आपण सेकंड पुल बॅक ह्या नावाने बोलतो. तर ते नेक्स्ट वीकमध्ये आपण शिकणार आहे. ॲक्सिसमध्ये बनलं आहे, ठीक आहे. 9:40ला बिअरिश इंगल्फिंग बनला आहे. 9:40 नाही बनला. 9:40ला बिअरिश इंगल्फिंग. 9:40 बुलिश इंगल्फिंग म्हणायचं. हा बनला आहे, बरोबर आहे. आत्तापर्यंत आपण जे शिकलो त्यानुसार तो कॅन्डलस्टिक्स पॅटर्न योग्य आहे. पण जर तुम्ही बघितलं तर हे सेलिंग प्रेशर आणि हे बाईंग प्रेशर, तर डबल जास्त मोठं सेलिंग प्रेशर आहे. सेलिंग प्रेशर डबल आहे. त्याच्यामुळे आपण थांबूया, थोडं कमी होऊ द्या ते सेलिंग प्रेशर. आपल्याला जर बाय करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरतो. तर असं जर वापरलं तुम्ही तर कुठं ना कुठं 1-2 ट्रेड रोजचे तुम्हाला भेटणार आहेत खूप सोप्या पद्धतीनं आणि कसे पण करून निम्म्याला निम्मे ट्रेड बरोबर जाणार आहेत. निम्म्याला निम्मे म्हणतोय मी.
रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेज करायची आहे. कशाची रिस्क मॅनेज करायची? ट्रेडिंग कॅपिटलची रिस्क मॅनेज करायची. रिस्क काय आहे ट्रेडिंगमध्ये? आपण जे पैसे लावणार आहे तेच सगळे रिस्कमध्ये आहेत ना. मग जर तुम्हाला समजलं ते पैसे कसे मॅनेज करायचे, रिस्क कशी कंट्रोल करायची, तर कधीच तुम्ही लॉस करणार नाही मोठा. आणि मोठे लॉसेस नाहीच झाले तर ऑटोमॅटिकली आपण प्रॉफिटेबल बनतो. मग हे रिस्क मॅनेजमेंट करतात कसं? तर आपण इंट्राडे ट्रेडिंगचं शिकतोय सध्या. इंट्राडे ट्रेडिंग. तर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंट एवढं सोपं, सहज आणि प्रॅक्टिकल आहे, जे की तुम्ही कालच सांगितलं मी, ₹10 एक्स्ट्रा तुमचे लॉस होत नाहीत. जर तुम्ही ठरवले ₹1000 लॉस करायचा आहे आज, तर जेव्हा तुमचे सगळे ट्रेड चुकतील आणि सगळंच तुमच्या विरुद्ध होईल मार्केटमध्ये, तेव्हा तुमचे ₹1000 जातात. 1100 पण जाणार नाहीत. लॉस किती करायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. दुसऱ्या कुठल्याच बिझनेसमध्ये रिस्क एवढी परफेक्ट मॅनेज करता येत नाही. पण इंट्राडे ट्रेडिंग हा असा बिझनेस आहे, इंट्राडे फक्त. तर इंट्राडे म्हणजे आजच घ्यायचं आणि आजच विकायचं. ते इंट्राडेमध्ये खूप परफेक्ट रिस्क मॅनेज करता येते आणि ₹10 आपले एक्स्ट्रा जात नाहीत. जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे दिवसात लॉस करण्याची, तेवढाच लॉस होतो, ते पण सगळे ट्रेड चुकल्यानंतर. उदाहरण देतो एक. फॉर एक्झाम्पल, तुमची दारू बनवण्याची फॅक्टरी आहे, दारू बनवताय तुम्ही आणि तुमच्या त्या फॅक्टरीमध्ये तुम्ही दारू बनवली भरपूर आणि दारूचे एक कंटेनर भरला. कसा काढू तर मी त्या कंटेनरला? चाकं, कंटेनर, दारू भरली भरपूर ह्याच्यामध्ये आणि चाललाय कंटेनर तुमचा. कुठे चाललाय? कुठून तिकडून सातारावरून मुंबईला चाललाय. ह्याच्यामध्ये करोडो रुपयांची दारू आहे. आता ही तुमची दारू तुम्ही सप्लाय करताय पुढं. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण घेतोय बिझनेसचं. एक समजा 5 कोटी रुपयांची दारू ह्याच्यामध्ये, जे की तुम्ही विकली आहे, दुसऱ्या व्यक्तीला चालली आहे. समजा इथं तुमचा ट्रक आला, घरी नाही, नवले ब्रिजवरती आला, नवले ब्रिजवरतीचा ब्रेक फेल झाला पलटी. दारूचा ट्रक पलटी झाला की निम्म्या बाटल्या तुमच्या दारूच्या फुटणार आणि बाकी सगळ्या बाटल्या होणार गायब. म्हणजे तुमचा ट्रक 2 मिनिटात मोकळा. हा लॉस झाला ना तुमचा. हा लॉस तुमच्या बजेटमध्ये कदाचित नसू शकतो किंवा हा लॉस तुमचा अनएक्सपेक्टेड लॉस झाला. एक्झाम्पल फनी आहे पण ते प्रॅक्टिकल आहे की हा जो लॉस होणार आहे तो तुम्ही तुमच्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये पकडला नव्हता किंवा अपेक्षेपेक्षा जास्त लॉस झाला किंवा अनएक्सपेक्टेड लॉस झाला. प्रत्येक बिझनेसमध्ये हा अनएक्सपेक्टेड लॉस होतो. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कधीच होत नाही, कारण की त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडतच नाहीत अनएक्सपेक्टेड. एंट्री घेतली की दुसऱ्या मिनिटात आपण SL लावून ठेवतो, स्टॉप लॉस लावून ठेवतो सिस्टीमला. कसा लावायचा आहे व्हिडिओ ऑलरेडी क्लासरूमला पाठवला आहे आणि अजून एक व्हिडिओ पाठवणार आहे ह्या विकेंडसाठी. तर स्टॉक सिलेक्शनचा पण व्हिडिओ पाठवला आहे आणि एंट्री एक्झिट कसं करायचं मोबाईलमध्ये ते पण पाठवलं. ह्या विकेंडला बघून घ्या, अजून 1-2 व्हिडिओ मिळतील. तर प्रत्येक बिझनेसमध्ये एक आवाक्याच्या बाहेरचा लॉस होण्याची शक्यता असते, पण ह्या इंट्राडे ट्रेडिंगमध्ये होत नाही. जर तुम्ही प्रत्येक ट्रेड घेतल्यानंतर त्याला स्टॉप लॉस लावला तर स्टॉप लॉस लावायचं म्हणजे ₹1000 लॉस झाला की बाहेर पडायचं का, नक्की कशी रिस्क मॅनेजमेंट करतात, सगळं बघूयात आपण. रिस्क आहे ट्रेडिंग कॅपिटलची. तर समजा तुमचं ट्रेडिंग कॅपिटल ₹50,000 आहे. 50,000 फॉर एक्झाम्पल. आता मी प्रत्येकाच्या ट्रेडिंग कॅपिटलनुसार सांगणार नाही, हे सगळं गणित पर्सेंटेजमध्ये होतं. जर तुम्हाला पर्सेंटेजचं गणित करता येत असेल तर तुम्ही शहाणे, करता येत नसेल तर तुम्हाला 4थीतला क्लास परत करावा लागेल. पर्सेंटेज 50,000चे 2% किती? ₹1000. हे लगेच सांगता आलं पाहिजे. 50,000चे 10% म्हणजे 5,000. 50,000ला 1% म्हणजे 500. हे एवढं किरकोळ गणित तुम्हाला 0 मिनिटात करता आलं पाहिजे. नाहीतर ते शिकून घ्यावं लागेल अगोदर, कारण की हेच पर्सेंटेजचं गणित आपल्याला बिझनेसमध्ये वापरायचं. हे तुमचं ट्रेडिंग कॅपिटल. तर ट्रेडिंग करताना एका दिवसात रिस्क मॅनेजमेंट काय असते इंट्राडे ट्रेडिंगची, की एका दिवसात लॉस किती करायचा, रिस्क पर डे. एका दिवसात रिस्क घ्यायची किती? तुम्ही स्वतः मालक आहे तुमच्या कॅपिटलचे. तुम्ही 50,000ची पण रिस्क घेऊ शकता, एका दिवसात सगळं कॅपिटल पण घालवू शकता, अर्धं पण घालवू शकता. कमवणारे किती हे आपल्या हातात नाही, पण घालवायचं आपल्या हातात आहे. वाटेल तेवढे पैसे तुम्ही घालवू शकता एका दिवसात. 10 कोट आणले एका दिवशी 0 करू शकता. तुम्ही कितीही पैसा आणा, समुद्र आहे मार्केट पैशांचा, काय फरक पडत नाही. तुमचे 10 कोट लॉस झाले काय आणि तुम्ही 10 कोट कमवले काय, मार्केटला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे रिस्क पर डे. आता आपण स्वतः मालक असल्यामुळं आपण आपल्या नियमांमध्येच राहिलं पाहिजे. जर आपण नियम मोडले तर मग प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे नियम काय आहे तर रिस्क पर डे. एका दिवसात आपण मॅक्सिमम 5% रिस्क घेतली पाहिजे असं मला वाटतं पर्सनली. हा माझा नियम आहे, हा माझा नियम नाही आहे. माझा नियम 3%च आहे. एका दिवसात मी माझ्या अकाउंटला 3% रिस्क घेतो मॅक्सिमम.
3 पण नाही, 2% घेतो ॲक्च्युली, 3 पण कधीतरी. पण 2% का घेतो? कारण की आत्ता सध्या माझं ट्रेडिंग कॅपिटल मोठं आहे, त्याच्यामुळं. फॉर एक्झाम्पल 30 लाख रुपयांचं आहे. पण तुमचं ट्रेडिंग कॅपिटल सुरुवातीला 30,000 रुपयांचं असणार आहे. त्याच्यामुळे 5% एका दिवशी रिस्क घेतली तर चालेल. तर मॅक्सिमम 5%, 1-2% इकडं तिकडं तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने. ह्याचा अर्थ काय? 50,000चे 5% म्हणजे 2,500 रुपये. ह्याचा अर्थ तुम्ही जर एखाद्या दिवशी मार्केटमध्ये खूप जास्त लॉस केला किंवा सगळेच ट्रेड तुमचे चुकले, तर त्या दिवशी मॅक्सिमम तुम्हाला 2,500चा लॉस झाला पाहिजे. ह्याच्यापेक्षा 1 रुपयाही तुमच्या अकाउंटमधून जास्त नाही गेला पाहिजे. याला म्हणायचं परफेक्ट रिस्क मॅनेजमेंट, की तुम्ही मार्केटमध्ये सगळं चुकवलं, पण रिस्क तुमची पूर्णपणे तुम्ही मॅनेजमध्ये ठेवली आणि एका दिवशी तुम्हाला 2,500चा लॉस झाला. मॅक्सिमम सगळंच चुकलं तर. आता हे 2,500चाच लॉस कसा होणार? म्हणजे 2,500 लॉस झाला की थांबायचं का? असं नसतं. त्यासाठी क्वांटिटी किती घ्यायची, शेअर्स किती घ्यायचे ते महत्त्वाचं असतं, ते सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिलं रिस्क पर डे 5%, मॅक्सिमम 5%. रिस्क पर ट्रेड, एका ट्रेडला किती रिस्क घ्यायची? तर ती रिस्क असली पाहिजे 1 ते 2%, मॅक्सिमम 2%. मी कधीच नाही घेत 2%, मी 1% घेतो, कारण की परत कॅपिटल मोठं आहे. जर तुम्ही छोट्या कॅपिटलने सुरुवातीला ट्रेडिंग करताय तर 2% रिस्क एका ट्रेडला घेऊ शकता. म्हणजे 50,000चं तुमचं ट्रेडिंग कॅपिटल आहे, तर एका ट्रेडला तुम्ही 2% म्हणजे 1,000 रुपयांची रिस्क घेऊ शकता. याचा अर्थ जर तुम्ही त्या ट्रेडला लॉस केला तर 1,000 रुपयांचा तुमचा जास्तीत जास्त लॉस होणार. त्याला म्हणायचं रिस्क पर ट्रेड 1,000. आणि मॅक्सिमम ट्रेड किती करायचे? टोटल ट्रेड्स इन अ डे, टोटल ट्रेड्स पर डे किंवा मॅक्सिमम ट्रेड्स पर डे, ट्रेड लिमिट म्हणूया आपण त्याला. हे ट्रेड लिमिट 2चं असलं पाहिजे, 1 किंवा 2. 2पेक्षा जास्त ट्रेड एका दिवसात जर तुम्ही करत असाल तर तुम्ही गॅम्बलिंग करताय, ट्रेडिंग नाही. कुणी कितीही करू द्या, मी तुम्हाला उद्या 10 ट्रेड करून दाखवते समजा, तरी पण तुम्ही 2चा नियम मोडायचा नाही. तो 10 करतोय, त्याचे 10तले 8 बरोबर येत आहेत, तो 7 करतोय, तो 20 करतोय. दुनिया काय करते त्याच्याशी कंपेअर कधीच करायचं नाही. तुमचा स्वभाव त्यांचा स्वभाव वेगळा आहे, तुमची फायनान्शियल कंडिशन त्यांची फायनान्शियल कंडिशन वेगळी आहे, तुमचं बॅकग्राऊंड त्यांचा अनुभव तुमचा अनुभव सगळं वेगळं आहे. कुणालाच कॉपी नसतं करायचं, तुम्ही मला पण नाही कॉपी करायचं. हे मी तुम्हाला माझं सांगतोय, हे तुम्हाला कम्फर्टेबल पण आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एखादा नियम बदलू शकता, पण खूप जास्त नाही. हा एका बिगिनर ट्रेडरला छोट्या कॅपिटलने ट्रेडिंग करण्यासाठी योग्य प्लान आहे. मी माझा पण नाही सांगितला, ॲज अ बिगिनर फ्रेंडली प्लान सांगितला आहे. एका दिवशी जास्तीत जास्त 5%चा लॉस झाला पाहिजे. जर सगळे ट्रेड चुकले तर एका दिवशी 2च ट्रेड घ्यायचे मॅक्सिमम. आणि रिस्क पर ट्रेड, एका ट्रेडला 2%पेक्षा जास्त रिस्क नाही घ्यायची, 2 किंवा 2.5%. हे पकडून चल, 2 किंवा 2.5% मॅक्सिमम. म्हणजेच काय, तर एक ट्रेड करताय आणि त्यामध्ये लॉस झाला तर 1,000चा लॉस मॅक्सिमम झाला पाहिजे, जर 50,000 रुपयांच्या कॅपिटलने ट्रेड करताय तर. आणि त्याच्यापेक्षा कमी कितीही रिस्क घेऊ शकता. मी माझ्या एका ट्रेडला आत्ता 0.5% to 1% एवढी रिस्क घेतो. 1% पकडून चला, एका ट्रेडला मी 1% रिस्क घेतो. समजा 30 लाख रुपयांचं ट्रेडिंग कॅपिटल आहे, तर एका ट्रेडला मी 30,000 रुपयांची रिस्क घेतो, की लॉस जर झाला एका ट्रेडला तर मला 30,000 रुपयांचा लॉस होईल आणि त्याच्यामध्ये मी पूर्णपणे कम्फर्टेबल आहे. फॉर एक्झाम्पल, आता हा लॉस हा प्रॉफिट कदाचित तुम्हाला जास्त वाटेल किंवा कमी वाटेल, डिपेंड्स ऑन युअर फायनान्शियल कंडिशन. आता 30,000 रुपये जास्त आहेत का कमी आहेत? तर हे कमी पण नाहीत, जास्त पण नाहीत. मी समजा ह्या ट्रेडिंग कॅपिटलने ट्रेडिंग करतोय आणि तुम्ही उद्यापासून 30,000ने ट्रेडिंग करताय, म्हणजे आपण दोघं सेमच लेवलने ट्रेडिंग करतोय. कॅपिटल डझंट मॅटर, तुम्ही प्रॉफिट किती करताय, लॉस किती करताय, पर्सेंटेजमध्ये हे मॅटर करतं. तुम्ही जर उद्या 300 रुपयांची रिस्क घेतली, ह्याचा अर्थ तुम्ही पण 1%ची रिस्क घेतली आणि मी पण 1%ची रिस्क घेतली. तुम्ही समजा उद्या 600 रुपयांचा प्रॉफिट केला आणि मी 60,000चा प्रॉफिट केला, तर आपण दोघांनी सेमच प्रॉफिट केला. मी पण 2%चा केला, तुम्ही पण 2%चा केला. म्हणजे आपण दोघं सेम ट्रेडिंग करतोय आणि आपल्या दोघांमध्ये सेम स्किल्स आहेत आणि आपण दोघं प्रॉफिट पण सेम करतोय. मी 60,000 कमवले आणि तुम्ही 600च कमवले, असं जर तुम्ही विचार करताय, हा पूर्णपणे चुकीचा आहे. कॅपिटल्स नाही बघायचं, पर्सेंटेजमध्ये कायम बघायचं असतं. महिन्याच्या काठी आपण किती कमवतोय हे महत्त्वाचं आहे आपल्याला. बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट आपली किती असते? वर्षाच्या काठी आपल्याला 7 to 10% भेटतात. कुठलीही इन्व्हेस्टमेंट करा, वर्षाच्या काठी 10 ते 12% मॅक्सिमम रिटर्न भेटतात. इथं आपण तेवढे महिन्यात कमवू शकतो का? तर कमवू शकतो. प्रत्येक महिन्याला कमवू शकतो का? नाही. कधी चढ उतार बिझनेसमध्ये असतात, कधी ब्रेक इव्हनवरती पण तुमचा महिना राहणार आहे, तर कधी जास्त पण कमवाल.
पण ऑन ॲन ॲव्हरेज आपण कमवत असतो. आणि जेव्हा तुमची एक 6 महिन्यांची कन्सिस्टन्सी बनते, तेव्हा मग असं कधी होत नाही की तुमचा महिना लॉसमध्ये गेला, जर तुम्ही डिसिप्लिनने ट्रेडिंग केलं तर. आणि त्याचमुळे सांगतोय, जास्त कोणाला फॉलो करायचं नसतं, आपण स्वतःला फॉलो करायचं असतं. तर हा बेसिक तुमचा सगळ्यात पहिला प्लॅन असणार आहे की एका दिवशी जास्तीत जास्त 2 ट्रेड करायचे आहेत. एकच करा किंवा 2 करा. एका ट्रेडला जास्तीत जास्त 2% रिस्क घ्यायची आणि रिस्क पर डे 5% असली पाहिजे मॅक्सिमम. जर तुम्ही असं समजलं की एका ट्रेडला तुम्ही आता 1% रिस्क घेणार आहे आणि रोजचा एकच ट्रेड करणार आहे, म्हणजे 50,000च्या ट्रेडिंग कॅपिटलला 500 रुपयांची रिस्क घेणार आणि एक ट्रेड झाला की तो तुम्ही दिवस बंद करणार, मग प्रॉफिट हो अथवा लॉस हो. जेव्हा तुम्ही असं कराल ना, तुम्ही आयुष्यभर जरी ट्रेडिंग करत राहिला ना, आयुष्यभर, तरी तुमचं हे 50,000चं ट्रेडिंग कॅपिटल संपणार नाही. जर तुम्ही 1% रिस्क प्रत्येक ट्रेडला घेतली आणि रोज एकच ट्रेड केला, तुम्ही आयुष्यभर ट्रेडिंग केलं तर हे 50,000चं कॅपिटल संपणार नाही. कारण की आपण 1% घालवतोय आणि रोज लॉस होणं शक्य नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही पहिल्या क्लासलाच अंदाजे ट्रेडिंग करून निम्मी ट्रेड बरोबर केलते. आणि दुसरा पॉईंट, रोज लॉस जर झाला रोज, तर 2 ते 3 महिने रोज लॉस व्हावा लागेल, तेव्हा जाऊन 60-70% कॅपिटल तुमचं संपेल. रोज 3 महिने कंटिन्यू लॉस, आणि हे शक्य नाही. म्हणजे ट्रेडिंग कॅपिटल आपलं कधीही शून्य होत नाही. जर तुम्ही फक्त एवढं फॉलो केलं, जे आत्ता मी तुम्हाला 3 पॉईंट सांगितले, रिस्क पर डे, रिस्क पर ट्रेड आणि ट्रेड लिमिट एका दिवसात, तर अशा प्रकारे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करायची आहे आपल्या कॅपिटलची. आणि प्रोफेशनल ठरवायचे, प्रोफेशनल पद्धतीने, की आपण एका दिवसात आपल्या ट्रेडिंग कॅपिटलच्या किती रिस्क घेणार आहोत. आता प्रॉब्लेम असा येतो की थोडं सायकोलॉजिकल किंवा इमोशनल प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. कशाबद्दल? तर पैशांबद्दल. समजा तुमचं 10,000चं ट्रेडिंग कॅपिटल आहे आणि तुम्ही 1% रिस्क घेणार, म्हणजे 100 रुपयांची रिस्क घेणार, म्हणजे लॉस झाला तर 100 रुपयांचा. आणि अशा ट्रेडला प्रॉफिट झाला तर आपण 200 रुपयांच्या आसपास प्रॉफिट करणार आहे, ते सांगतो पुढं. तर 200 रुपयांच्या प्रॉफिटने तुम्हाला काही मजा येणार नाही ट्रेडिंग करायला. कदाचित असं होऊ शकतं तुमच्यासोबत. आणि मग तुम्ही आपला बिझनेस नियम मोडून, जास्त प्रॉफिटची अपेक्षा करून नियम मोडणार आणि दिवसात 10-10, 20-20% रिस्क घेऊ शकता. मग 1,000 रुपयांच्या कॅपिटललाच तुम्ही 2,000चा स्टॉप लॉस आणि 4,000चा प्रॉफिटच्या अपेक्षा करू शकता. म्हणजे 20%ची रिस्क एकाच ट्रेडला घेतली. असं होऊ शकतं तुमच्याबरोबर, जेव्हा तुम्हाला जास्त प्रॉफिटची घाई होईल तेव्हा. आणि असं झालं याचा अर्थ तुम्ही 2 ते 3 स्टॉप लॉस जेव्हा द्याल, तेव्हा तुमचं 70-80% अकाउंट संपलेलं असेल. आणि जेव्हा तुम्ही असा लॉस करता, तेव्हा त्या लॉसमधून तर बाहेर पडतो आपण, पण इमोशन्समधून नाही बाहेर पडत. इमोशनल डॅमेज जे होतं ते आपल्याला कायम मागं ओढतं. तर ट्रेडिंगच्या प्रवासामध्ये तुम्ही नियम मोडून प्रॉफिट केला तर तो घातक आहे. प्रॉफिट नाही झाला तरी चालेल, लॉस झाला तरी चालेल, पण नियम फॉलो करून लॉस झालेला चांगला. नियम मोडून झालेला प्रॉफिटपेक्षा नियम फॉलो करून झालेला लॉस हा कधीही चांगला. आणि लॉसच झाला पाहिजे नियम फॉलो करून. आणि मला करूनच दाखवा तुम्ही लॉस, की सर हे तुम्ही शिकवलेले नियम सगळे फॉलो केले आणि मी महिन्याच्या काठी लॉसमध्ये आहे. मला बघायचंच आहे असा कोण आहे जो की लॉसमध्ये आहे. ही गोष्ट शक्य नाही. एकतर तुम्ही वर्स्ट केस सिनारिओ, वाईटातला वाईट सिनारिओ, तुम्ही ब्रेक इव्हनला राहू शकता, झिरो, की खूप चांगल्या प्रकारे सगळं नियम फॉलो केले आणि मी ब्रेक इव्हन, म्हणजे प्रॉफिट पण झाला नाही, लॉस पण झाला नाही. आणि तुम्हाला त्या टेक्निकल अनालिसिसचं काही नाही समजलं तरी चालेल, नियम तर फॉलो करता येतात ना, की 2% रिस्क एका ट्रेडला मॅक्सिमम घ्यायची, एका दिवशी 5% रिस्क घ्यायची. आता नक्की ही रिस्क घ्यायची म्हणजे कसं करायचं? एका ट्रेडला समजा आपण 1,000 रुपयांची रिस्क घ्यायची, म्हणजे 1,000 रुपयांचा लॉस दिसला की बाहेर पडायचं, असं का? नाही. 1,000 रुपयांची जर तुम्हाला रिस्क घ्यायची, तर त्यासाठी मी किती शेअर्स घेऊ शकतो हे आपल्याला बघावं लागतं. क्वांटिटी म्हणतो आपण त्याला. समजा तुम्ही हा टाटा मोटरमध्ये शेअर घेतला आहे 200 रुपयांना आणि तुमचा स्टॉप लॉस आहे 195चा. म्हणजे एका शेअर मागं तुम्हाला 5 रुपयांचा लॉस होणार आहे. म्हणजे एका शेअर मागं तुम्ही 5 रुपयांची रिस्क घेतली. आणि मग जर तुम्हाला त्या ट्रेडला 5 रुपयांची रिस्क घ्यायची असेल, 5 रुपयांचा लॉस तुम्हाला सहन होणार असेल, तर मग तुम्ही एक शेअर घ्यायचा. पण जर तुम्हाला 10 रुपयांची रिस्क घ्यायची असेल, तर तुम्ही 2 शेअर्स घ्यायचे मग. कारण की 2 शेअर्स जेव्हा 5 रुपयाने खाली जातील, तेव्हा 10 रुपयांचा लॉस होईल. मग असं शेअर्स किती घ्यायचे हे ठरतं की तुमचा स्टॉप लॉस किती येतो आहे आणि तुमची रिस्क किती आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे. तर रिस्क ठरते तुम्हाला किती शेअर्स तुम्ही घेताय त्याच्यावरून. तर 1,000 रुपयांची जर तुम्हाला रिस्क घ्यायची, त्याचा फॉर्म्युला काय आहे? किती शेअर्स घ्यायचे हे ठरवावं लागतं आधी. क्वांटिटी म्हणजे शेअर्स थोडक्यात. तर क्वांटिटीचा फॉर्म्युला काय? टोटल रिस्क
पर ट्रेड डिवाइडेड बाय रिस्क पर शेअर किंवा त्याला स्टॉप लॉस म्हणा. तर टोटल रिस्क पर ट्रेड, एका ट्रेडला आपण आता 1000 रुपयांची रिस्क घेणार होतो. 1000ची का घेणार होतो? कारण की ही आपल्या ट्रेडिंग कॅपिटलच्या 2% रिस्क आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आपण घेऊ शकत नाही. डिवाइड बाय रिस्क पर शेअर, एका शेअर मागं किती रुपयांची रिस्क आहे? 200ला घेतोय आपण आणि 195ला विकतो, 5 रुपयांचा लॉस आहे. किंवा SL स्टॉप लॉस, किती रुपयांचा स्टॉप लॉस? 5 रुपयांचा. तर 1000 भागिले 5 करायचं, उत्तर आलं 200. मग 200 शेअर्स तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायचे आणि ते 200 शेअर्स जेव्हा 5 रुपयांनी खाली जातील तेव्हा जाऊन तुम्हाला त्या 200 शेअर्स मागं 1000 रुपयांचा प्रॉफिट होईल, लॉस होईल. एक शेअर घेतला तर 5 रुपयांचाच लॉस होणार आहे. 200 शेअर्स जर गेले 5 रुपयाने तर 1000 रुपयांचा लॉस होणार आहे. आणि आपल्याला कायम लॉसचाच विचार करायचा आहे, कारण की लॉस आपण कंट्रोल केला की प्रॉफिट ऑटोमॅटिकली होणार आहे. प्रॉफिटकडे पण जाऊया आपण. तर अशा प्रकारे आपल्याला क्वांटिटी ठरवायची आहे. ती क्वांटिटीचा फॉर्म्युला काय आहे की तुम्ही रिस्क किती घेताय त्या ट्रेडला. किती रिस्क घेताय तुम्ही? समजा तुमचं 10,000चं अकाउंट आहे आणि तुम्हाला 100 रुपये कम्फर्टेबल आहेत. तर जी रिस्क सांगितली मी तुम्हाला ती तुमच्या पॉकेट साईजनुसार असली पाहिजे. तुम्हाला ती कम्फर्टेबल वाटली पाहिजे लॉस करायला, कारण की रिस्क जेव्हा घेता तेव्हाच प्रॉफिट होतो. डायरेक्ट प्रॉफिट तर होणार नाही तुम्हाला, काही ना काही रिस्क घ्यावी लागेल. मग समजा तुम्ही 10,000ने ट्रेडिंग करताय आणि पहिल्या ट्रेडला तुम्हाला 50 रुपयांची रिस्क घ्यायची आहे. बघू करून की 50 गेले तर 50 रुपये. मग टोटल रिस्क तुम्ही 50 रुपयांची घेणार आहे का ट्रेडला? डिवाइड बाय काय करायचं? स्टॉप लॉस करायचं. स्टॉप लॉस म्हणजे काय? समजा आपण 50 रुपयांची रिस्क घ्यायची आपल्याला. ही रिस्क ठरवायची कशी? ही आपण आपल्या मनाने ठरवायची की आपल्या अकाउंटवरून आपण किती रिस्क घेणार आहोत. मग 10,000चं अकाउंट आहे, त्यातनं 50 रुपये एका ट्रेडला घालवायला मला काही फरक नाही पडत. ठीक आहे, तेवढे कम्फर्टेबल आहोत मी. जर चुकला ट्रेड तर बरोबर आलं तर प्रॉफिट होणारच आहे. मग आपण 50 रुपयांची रिस्क घेतोय समजा. आता आपण चार्टवरती बघूया, एखादा चार्ट लावतो मी. टोटल रिस्क किती आहे? 50 डिवाइडेड बाय काय करायचे? स्टॉप लॉस. मग फॉर एक्झाम्पल ॲक्सिस बँकेचा शेअर मी या ठिकाणी लावला आहे. उदाहरणार्थ इथं वरती इनवर्टेड हॅमर कॅन्डल बनली आहे. ही इनवर्टेड हॅमर. तर आपण बाय सेल कुठे करणार? या ठिकाणी शॉर्ट सेल करणार. एक्झाम्पल घेतलं आहे मी, तो टॉपला नाही आहे. मग इथं आपण सेल केलं की आपण स्टॉप लॉस लावणार त्याच कॅन्डलच्या थोडासा वरती. मग किती रुपयांचा स्टॉप लॉस येतो? 1 रुपये 50 पैशांचा स्टॉप लॉस येतोय. मग 1 रुपये 50 पैसे एका शेअर मागं लॉस करणार आहे आपण. मग त्याला म्हणायचं रिस्क पर शेअर किंवा स्टॉप लॉस. किती रुपयांचा येतोय? 1 रुपया 50 पैशांचा स्टॉप लॉस येतोय. तर टोटल रिस्क आपण 50 घेणार आहे आणि 1 रुपया 50 पैशांचा स्टॉप लॉस आला. तर जे काय समजा 33 क्वांटिटी येईल, समजा 33 उत्तर आलं, तर 33 शेअर्स आपण शॉर्ट सेल केले पाहिजेत ॲक्सिस बँकेचे. जेव्हा ते 33 शेअर्स 1.5 रुपयाने वरती जातील तेव्हा जाऊन टोटल 50 रुपयांचा आपल्याला लॉस होईल आणि 50 रुपये लॉसमध्ये आपण बाहेर पडायचं. आणि जेव्हा ते खाली जातील तेव्हा आपल्याला प्रॉफिट होईल. मग किती प्रॉफिट होईल ते जर मोजलं आपण, तर इथून समजा इथपर्यंत आपण टार्गेट घेतलं जवळचा सपोर्ट, तर जवळपास ते 5 रुपयाने खाली गेला आहे शेअर. समजा 5 रुपयाने, तर एका शेअर मग आपल्याला 5 रुपये प्रॉफिट होणार. आपण 33 शेअर्स घेतलेत म्हणजे जवळपास 165 रुपयांचा आपल्याला प्रॉफिट होणार. अशा प्रकारे 50 रुपयांचा लॉस झाला असता आणि 165 रुपयांचा प्रॉफिट झाला असता. त्या ट्रेडला प्रॉफिट झाला तर 50 रुपयांची रिस्क घेऊन आपण 165 रुपयांचा प्रॉफिट केला. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण, एक लॉजिकल एक्झाम्पल घेऊया. आज टाटा मोटर्समध्ये टॉपला इनवर्टेड हॅमर कॅन्डल बनलेली आहे. अप ट्रेंड आहे, त्या दिवसाचा टॉप आहे, सगळे परफेक्ट. मग आपण काय करणार? त्या इनवर्टेड हॅमरला शॉर्ट सेल करणार. इथं शॉर्ट सेल करणार. मग किती शेअर शॉर्ट सेल करायचे? आता पहा, शॉर्ट सेल किती शेअर्स करायचे? अंदाजे करायचे नाही. रिस्क किती घ्यायची तुम्हाला ठरवा पहिलं. समजा ह्या ट्रेडला मला 1000 रुपयांची रिस्क घ्यायची, म्हणजे 1000 रुपये जर माझे लॉस झाले ह्या ट्रेडला तर मी कम्फर्टेबल आहे आणि ते 2% जास्त रिस्क नसली पाहिजे. ठीक आहे, मग 1000 रुपयांची मला टोटल रिस्क घ्यायची आहे. डिवाइडेड बाय करायचं. स्टॉप लॉस किती येतोय एका शेअरला? तर एका शेअरला 2 रुपयांचा स्टॉप लॉस येतोय. 1000 डिवाइडेड बाय 2 करायचं, उत्तर आलं 500. तर 500 शेअर्स तुम्हाला त्या ठिकाणी टाटा मोटर्सचे शॉर्ट सेल करायचे. जेव्हा ते 500 शेअर्स 2 रुपयाने रिव्हर्स होतील तेव्हा आपण लॉसमध्ये एक्झिट करणार आणि तेव्हा आपला 1000 रुपयांचा लॉस असणार आहे. आणि ते खाली पडलं, मार्केट परत आपल्या प्रॉफिटमध्ये गेलं, तर आपण प्रॉफिट घेणार आहे कुठं? समजा आपण प्रॉफिट घेतलं या ठिकाणी घेतला आपण प्रॉफिट, किंवा इथंच घेतला, समजा या ठिकाणी घेतला काही कारणाने.
तर इथून इथपर्यंत आपण 5 रुपयांचा प्रॉफिट केला आहे. 5 रुपयांचा प्रॉफिट केला आपण आणि लॉस आपला 2 रुपयांचा होणार होता. तर आपण 500 शेअर्स घेतले होते ना, मग 500 शेअर्स मागं 5 रुपयांनी आपल्याला प्रॉफिट होणार आहे 2,500 रुपयांचा. एका शेअर मग आपण 5 रुपयांचा प्रॉफिट केला. आपण 500 शेअर्स घेतले होते. टोटल प्रॉफिट आपल्याला 2,500 रुपयांचं होणार आहे. तर गेले असते आपले 1,000 रुपये गेले असते आणि प्रॉफिट झाला तर 2,500चा झाला आहे. मग अशी 50 रुपयांची रिस्क घेऊन आपण 165 रुपयांचा प्रॉफिट केला. आता लॉस पण होतो. समजा आपण एक लॉसचं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित ट्रेडिंग समजलं नाही आणि ह्या बिअरिश इंगल्फिंगला तुम्ही शॉर्ट सेल केलं. तो बिअरिश इंगल्फिंग टॉपला नाही आहे, पण तुम्ही शॉर्ट सेल केलं. मग किती शेअर शॉर्ट सेल करायचे? अंदाजानेच करायचे. लॉस किती सहन करू शकताय हे पहिलं. मग ह्या ट्रेडला मी 300 रुपयांचा लॉस सहन करू शकतो. समजा तुमचं 30,000चं ट्रेडिंग कॅपिटल आहे, त्याला 1% रिस्क तुम्ही घेताय तर 300 रुपये. मग किती लॉस सहन होऊ शकतो प्लस तुम्ही रिस्क पर्सेंटेजमध्ये घेता की चेक करायचं. डिवाइड बाय स्टॉप लॉस. स्टॉप लॉस म्हणजे इथं आपण जर शॉर्ट सेल केलं तर इथून इथपर्यंत परत जवळपास 1.5 रुपयांचा स्टॉप लॉस येतोय. तर 300 भागिले 1.5 करायचं. तर जे काय उत्तर येईल, समजा उत्तर आलं 150 फॉर एक्झाम्पल, तर 150 शेअर्स आपण त्या ठिकाणी घ्यायचे. जेव्हा ते माघारी जातील इथं 300 रुपयांच्या लॉसमध्ये आपण बाहेर पडणार. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वांटिटी ठरवायची आहे. आणि ती क्वांटिटी कशी ठरवायची? अगोदर स्वतःला विचारायचं की आपण ह्या ट्रेडला किती रिस्क घेणार आहोत, त्या रिस्कमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात का, आणि जर असाल तर घ्या. आता टाटा मोटर्सचाच एक्झाम्पल हा सकाळपासून खाली पडत होता आणि या ठिकाणी बुलिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक्स पॅटर्न बॉटमला बनला. बुलिश इंगल्फिंग बनला तर आपण बाय करणार बुलिश इंगल्फिंगवरती इथं आणि आपण स्टॉप लॉस लावणार त्याच कॅन्डलच्या खाली इथं. तर हा स्टॉप लॉस किती रुपयांचा येतोय हे मोजतोय मी आत्ता, पुढं मोजायची गरज नाही. परत हा 1.5 रुपयांचा स्टॉप लॉस येतोय. मग तुम्हाला रिस्क किती घ्यायची? समजा तुम्हाला 1,500 रुपयांची रिस्क घ्यायची, 1,500 रुपयांची. तर 1,500 भागिले 1.5 करायचं. जे काय उत्तर येईल ते तुम्ही तेवढे शेअर्स घ्यायचे. 100 उत्तर येईल तर 100 शेअर्स आपण त्या ठिकाणी शॉर्ट सेल करायचे. किती? 100 येईल ना उत्तर का 1000 येईल? 1000 उत्तर येईल, 1000. तर 1000 शेअर्स आपण त्या ठिकाणी लॉंग करायचे, शॉर्ट सेल नाही, बाय करायचे. जेव्हा हे 1000 शेअर्स 1.5 रुपयाने खाली येतील तेव्हा जर आपल्याला 1,500चा लॉस होईल. आणि जेव्हा हे 1000 शेअर्स वरती जातील तेव्हा आपण टार्गेट कोणतं लावणार आहे? हे वाला लावणार आहे, जवळचा रेजिस्टन्स. मग आपण समजा इथे एक्झिट केलं तर 3 रुपये आपण घेतले तर 1000 शेअर्स मागं 3 रुपयाने म्हणजे आपण 3,000चा प्रॉफिट केला. तर गेले असते आपले 1,500 आणि आपण प्रॉफिट केला 3,000चा. तर शेअर्स किती घ्यायचे हे डिपेंड करेल तुम्ही रिस्क किती घेणार आहे आणि त्या मागे तुमचा स्टॉप लॉस किती येतोय. आता 1000 शेअर्स टाटा मोटरचे घेण्यासाठी समजा 35,000 रुपये लागत आहेत आणि तुमच्या अकाउंटला 30,000 रुपये आहेत. आता कसं करायचं? रिस्क मॅनेजमेंटनुसार 35,000 रुपये आपल्या अकाउंटला पाहिजेत आणि 1,000 रुपये आपण घेऊ शकतो. पण कॅपिटल कमी असल्यामुळं आपण 1000 शेअर घेऊ शकत नाही. मग 900 घ्या. मग तुमची रिस्क पण थोडी कमी होईल आणि प्रॉफिट पण थोडं कमी होणार आहे. पण इट्स ओके. आपण जर आपल्याकडे पैसे थोडे नसतील तर आपण कमी क्वांटिटी घ्यायची, कारण की जेव्हा आपण शेअर्समध्ये ट्रेडिंग करणार आहे थोडे पैसे जास्त लागतात. तर अशा प्रकारे आपल्याला क्वांटिटी डिसाईड करायचे. मग पैसे किती लागतात ट्रेड घेण्यासाठी, मार्जिन काय असतं, ब्रोकरेज काय जातो, हे सगळं आपण ह्या क्लासच्या शेवटी बघूया. तर अशा प्रकारे तुम्हाला शेअर्स किती घ्यायचे हे ठरवायचं आहे. हेच तुम्ही निफ्टी बँक निफ्टी इंडेक्समध्ये कसं करू शकता, तर ते ऑप्शन्समध्ये करावं लागतं. ते तेव्हा मी शिकवीन तुम्हाला. लास्ट एक्झाम्पल आपण घेऊया. SBIमध्ये इथं टॉपला बिअरिश इंगल्फिंग बनलेला दिसतोय. मग या ठिकाणी आपण शॉर्ट सेल करायचा प्लॅन केला. मग करा शॉर्ट सेल. किती करायचे शेअर्स? मग त्यासाठी रिस्क किती घेणार आहे ह्या ट्रेडला हे ठरवा अगोदर. समजा मी 300 रुपये रिस्क घेणार आहे. हे 300 अंदाजाने ठरवायचं. आपलं ट्रेडिंग कॅपिटल त्याच्या 2% किंवा 1%. 1% समजा 300. पण 300 पण तुम्हाला जर खूप वाटते तर 100च घ्या. मग जे तुम्ही कम्फर्टेबल असाल ते तेवढी रिस्क घ्या. समजा 100 रुपयांची रिस्क घेतली. मग किती शेअर घ्यायचे? तर 100 रुपये ही टोटल रिस्क झाली आपली. डिवाइडेड बाय स्टॉप लॉस करायचा. स्टॉप लॉस किती रुपये येतोय? 5 रुपये येतोय. तर 100 भागिले 5 करा. 20 उत्तर आलं. तर 20 शेअर्स शॉर्ट सेल करा. मार्केट जेव्हा खाली पडेल तेव्हा प्रॉफिट होईल. जेव्हा वरती जाऊन स्टॉप लॉस जाईल तेव्हा 100 रुपये तुमचे जातील 20 शेअर्स मागं. हे सगळं करायला मोजून अर्धा मिनिट पण जात नाही. मी तुम्हाला शिकवतोय म्हणून तुम्हाला असं वाटेल की ह्याला खूप वेळ जातो. अर्धा मिनिट पण जात नाही ह्याला.
मार्केट काय कुठे पळून जात नाही, आपल्याला व्यवस्थित हे कॅल्क्युलेशन करून ट्रेड घेता येतो. ठीक आहे, सगळ्यांना समजलं का क्वांटिटी कशी डिसाईड करायची आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? परफेक्ट. ओके. हाय प्राईजचा 10-15 शेअर्स घेताना चांगला की कमी प्राईजचा जास्त शेअर्स? ओके, कन्फ्युजन आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ग्रेट, समजलं आहे. ठीक आहे, आता पहिली गोष्ट, शेअर्स जास्त महाग किमतीचे घ्यायचे की 100-200 रुपयांचे घ्यायचे? तर त्यासाठी स्टॉक सिलेक्शनचा व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी आत्ता पाठवला आहे, मग अशी तासाभरापूर्वी क्लासरूमवरती. तो ह्या विकेंडला बघून घ्या. त्याचबरोबर स्वस्त शेअर्स पण घ्यायचे नसतात, महाग शेअर्स पण घ्यायचे नसतात. ज्या शेअरमध्ये प्रॉपर सिस्टीम बनली आपली, सपोर्ट, बॉटम, कॅन्डल सगळं बनलं आहे, तिथं घ्यायचा. मग त्या शेअरची किंमत नाही बघत बसायची. 100 रुपये ते 4,000-5,000 रुपये ह्या किमतीच्या दरम्यानचे आपण ट्रेडिंग करण्यासाठी शेअर घेतो. 10-20 हजारांचे पण शेअर घ्यायचे नाहीत, 10-20 रुपयांचे पण घ्यायचे नाहीत. 100 रुपये ते 3,000 हे सगळं शिकवलं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. ठीक आहे, आणि आता चार्जेस वगैरे किती जातात एवढे सगळे शेअर्स घ्यायला ते पण तुम्हाला दाखवतो मी स्पष्ट सगळं. आणि आत्ता आपण काय शिकलो? रिस्क मॅनेजमेंट, लॉस कसा कंट्रोल करायचा आणि एखादा ट्रेड घेता येतं किती शेअर्स घ्यायचे, रिस्क मॅनेजमेंट आपण बघितलं. तर काय काय बघितलं? टोटल ट्रेडिंग कॅपिटलच्या 5% रिस्क पर डे एका दिवसात घ्यायची. आता ही रिस्क कशी घ्यायची? 5%. 10,000चं ट्रेडिंग कॅपिटल असेल तर 500 रुपये होतं. जर हे जमत नसेल तुम्हाला असं काढायला तोंडी, तर कॅल्क्युलेटरवरती करा. कॅल्क्युलेटरवरती पण जमत नसेल, ChatGPTला विचारा, कॅल्क्युलेटरवरती कुठली बटणं दाबल्यावरती 10,000च्या 5% 500 येतं, हे विचारा सरळ मराठीमध्ये, तुम्हाला व्यवस्थित उत्तर भेटेल त्याचं. कारण की हे तुम्हाला 4थीतला अभ्यास आहे, हा आलाच पाहिजे. शाळा तुमची आता होऊन बरेच वर्ष झालेत, तर परत ChatGPT करून ती शाळा करून घ्या तुमची. 2री-3रीतला तर मी शिकवत बसणार नाही की कसं कॅल्क्युलेट करून कसं पर्सेंटेज काढतात. ठीक आहे, तर जी काय तुमचं ट्रेडिंग कॅपिटल असेल, उद्यापासून समजा तुम्ही ट्रेडिंग करणार आहे, समजा 10,000 करताय, तर एका ट्रेडला तुम्ही 1% किंवा 2% रिस्क घ्यायची मॅक्सिमम. मग 10,000च्या 1% म्हणजे होतं 100 आणि 2% म्हणजे होतं 200. मग तुम्ही 100 रुपये रिस्क घेण्यासाठी कम्फर्टेबल आहात का 200 रुपये? समजा तुम्ही 100 रुपये, नाही मला 100 पण जास्त वाटते, 200पेक्षा जास्त रिस्क घ्यायचीच नाही. 50 घेऊ शकता, 100 घेऊ शकता, 200 घेऊ शकता, कितीही घ्या. समजा तुम्ही 100 रुपयांची रिस्क एका ट्रेडला घेताय, तर घ्यायचं कसं असतं? 100 रुपये रिस्क भागिले स्टॉप लॉस करायचा. टाटा मोटरमध्ये आता 1.5 रुपयांचा स्टॉप लॉस येत होता, मग तो स्टॉप लॉस केला की जे काही उत्तर येईल, समजा 75 उत्तर आलं फॉर एक्झाम्पल, 65 उत्तर आलं, तर एवढे शेअर्स तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड करायचे आहेत. जेव्हा ते शेअर्स तुमच्या अपोजिट जातील तेव्हा तुम्हाला हा लॉस होतो. तर फॉर्म्युला काय आहे? क्वांटिटी डिसाईड करण्याचा टोटल रिस्क पर शेअर लिहून घ्या, डिवाइडेड बाय टोटल रिस्क पर ट्रेड, टोटल रिस्क पर ट्रेड डिवाइड बाय टोटल रिस्क पर शेअर, किंवाच त्याला आपण स्टॉप लॉस म्हणतो. 1,000 रुपयांची रिस्क डिवाइडेड बाय 5 रुपयांचा स्टॉप लॉस इज इक्वल टू 200 क्वांटिटी. आता ह्या फॉर्म्युलामध्ये कन्फ्यूज व्हायची गरज नाही. स्वतःला विचारा, टोटल रिस्क पर ट्रेड म्हणजे एका ट्रेडला किती रिस्क घेणार आहे तुम्ही? किती घेणार आहे? 2% किंवा 1% टोटल ट्रेडिंग कॅपिटलच्या. मग ती झाली समजा 1,000 रुपये. आणि टोटल रिस्क पर शेअर किंवा स्टॉप लॉस म्हणजे काय? तर जिथं तुम्ही ट्रेड करणार आहे आत्ता, तिथं तुम्हाला एका शेअर मागं किती रुपयांचा लॉस येतोय? मग आपण इनवर्ट हॅमर बनला म्हणून ट्रेड करतोय टाटा मोटरमध्ये, तर एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस किती रुपयांचा येतोय आपल्याला? 3 रुपयांचा येतोय. तर 1,000 भागिले 3 करायचं. 5 रुपयांचा येतो, 1,000 भागिले 5 करायचं. जे काही उत्तर येईल तेवढी क्वांटिटी घ्यायची, म्हणजे आपल्याला मॅक्सिमम लॉस 1,000 रुपये होणार आहे. आणि प्रॉफिट किती होणार मग ते आता बघू पुढं, प्रॉफिट किती होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये क्वांटिटी डिसाईड करायची आहे. हे सगळं तुम्हाला मी मंगळवारच्या क्लासमध्ये लाईव्ह करून दाखवणार आहे, तेव्हा तुमचं अजून सगळं एकदम परफेक्ट क्लिअर होईल. आता आपण बघितलं रिस्क, लॉस बघितला आपण की कसा लॉस होतो, कसा कंट्रोल करायचा आणि लॉस किती घ्यायचा. आपण विचार केला लॉसचा, आणि हेच महत्त्वाचं आहे. हे जर आपल्याला कंट्रोल करता आलं, प्रॉफिट ऑटोमॅटिकली होणार आहे. तर लॉस कसा घ्यायचा, लॉस कसा होतो आणि किती होतो आणि किती घ्यायचा हे आपण बघितलं. आता जर आपण प्रॉफिटचं पण बघूया. आपण रिस्कचं बघितलं ना, आता
आता आपण प्रॉफिटचा पण बघूया, रिवॉर्ड म्हणूया आपण त्याला. आता एवढी सगळी रिस्क घेतल्यानंतर जर मग आपण बरोबर आलो मार्केटमध्ये तर रिवॉर्ड पण भेटला पाहिजे, प्रॉफिट पण झाला पाहिजे. तर तो रिवॉर्ड काय असतो, मग किती घ्यायचा प्रॉफिट, मग जवळचा रेजिस्टन्स प्रॉफिट घ्यायचा, बरोबर आहे. पण त्याचा रेशो असतो एक, तो रेशो आपण बघून घेऊया की प्रॉफिट किती घ्यायचा असतो. तर त्यालाच म्हणतात मार्केटच्या भाषेमध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो. रिस्क रिवॉर्ड रेशो. समजा तुम्ही 500 रुपयांची रिस्क एका ट्रेडला घेतली आणि प्रॉफिट पण त्या ट्रेडला 500 रुपयांचाच केला, तर हा जो रिस्क आणि रिवॉर्ड आहे, तर 500 रुपयांची रिस्क आणि 500 रुपयांचा रिवॉर्ड आहे. ह्यालाच मार्केटच्या भाषेमध्ये 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणतात, की 1 रुपयांच्या रिस्कच्या बदल्यात 1 रुपयांचाच प्रॉफिट केला. तर रिस्क रिवॉर्ड रेशोला कायम ह्या आकड्यांमध्ये बोललं जातं 1:1. 1 हा आकडा, सुरुवातीचा हा जो 1 आकडा आहे हा असतो रिस्क, आणि ह्या रिस्कला कायम 1नेच डिफाईन केलं जातं. तुम्ही असं नाही म्हणू शकत की 500:700, 500ची रिस्क घेऊन 700चा प्रॉफिट. नो, रिस्कला कायम 1ने डिफाईन करायचं असतं. आणि जो मग तुम्ही पुढे रिवॉर्ड घ्याल, समजा 500 रुपयांची रिस्क घेऊन तुम्ही 1000 रुपयांचा प्रॉफिट केला, म्हणजे डबल केला, तर 1:2 असं लिहितात ते. आणि हे कॅल्क्युलेशन आपण करायचं नसतं, एक टूल शिकवतो तुम्हाला, त्या टूलमध्ये हे सगळं कॅल्क्युलेशन ॲटोमॅटिक दिसतं. तर ट्रेडिंग करताना तुम्ही किती रिस्क रिवॉर्ड घेता, किंवा एखाद्या ट्रेडरला विचारलं जातं तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो काय असतो. म्हणजे तुम्ही जर 1000 रुपयांची रिस्क घेताय तर तुम्ही रिवॉर्ड किती घेतल्यानंतर बाहेर पडता. तर काही लोक म्हणतात आम्ही 1000च्या रिस्कला 1000चा रिवॉर्ड घेऊन बाहेर पडतो. काही लोकांचं असतं आम्ही 1000च्या रिस्कला 3000 घेतो प्रॉफिट. काही म्हणतात आम्ही 2000 घेतो. मग ह्याचा अर्थ झाला 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो, 1:3, 1:2. म्हणजे 1 रुपयांची रिस्क घेऊन तुम्ही किती रुपयांचा रिवॉर्ड घेताय. मग 1 रुपयांच्या रिस्कच्या बदल्यात कोण 1 रुपयांचा रिवॉर्ड घेऊन बाहेर पडतं, तर कोण टिबल रिवॉर्ड घेऊन बाहेर पडतं, तर कोण डबल रिवॉर्ड घेऊन बाहेर पडतं. प्रत्येक ट्रेडरची सिस्टीम अलग अलग असते. आपण कुठली वापरायची किंवा कुठली जास्त बेनिफिशरी आहे बघूया. तर पहिलं आपण 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो समजून घेऊ. हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्यानेच तुमचं डोकं उघडेल, क्लिअरिटी येईल नक्की ट्रेडिंगमध्ये आपल्याला करायचं आहे काय. जर आपण 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो घेतला, म्हणजेच हॅमर कॅन्डलला एंट्री घेतली, समजा 5 रुपयांचा हा तुमचा स्टॉप लॉस आहे, तर तुम्ही टार्गेट पण 5 रुपयांचं लावलं. जवळचा रेजिस्टन्स 5 रुपयांना आहे, तुम्ही 5 रुपयांचं टार्गेट लावलं. याचा अर्थ ह्या ट्रेडला गेले असते तुमचे तर 5 रुपये गेले असते, आणि प्रॉफिट झाला तर 5 रुपये झाला एका शेअर मागं. मग कितीही शेअर घ्या तुम्ही, 100 शेअर घेतले तर 500चा लॉस, 500चा प्रॉफिट. ह्याला म्हणायचं 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो. आणि ह्या रिस्क रिवॉर्ड रेशोने बरेच लोक आता ट्रेडिंगमध्ये काम करत असतात, पण आपण ह्याने काम करणार नाही. कारण काय सांगतो, 2021मध्ये मी 1 वर्ष 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो घेत होतो. म्हणजे प्रत्येक ट्रेड केला की मी 500 रुपयांची रिस्क घ्यायचो, लॉस झाला तर 500 आणि प्रॉफिट झाला तरी 450 किंवा 500 किंवा 550 ह्या रेंजमध्ये माझे प्रॉफिट्स असायचे. 2020-21मध्ये इंट्राडे ट्रेडिंग जेव्हा मी सुरू केलं, तर मी स्विंग ट्रेडिंग पण करायचो, मी इन्व्हेस्टमेंट पण करायचो. तिकडे स्विंग ट्रेडिंगमध्ये चांगले प्रॉफिट व्हायचे मला, 4000-5000 दिवसाचे. कारण की तेव्हा मी वेगळं ट्रेडिंग करतो आणि मार्केट पण खूप स्वस्त झालं, तर सगळं मार्केट वरती चाललं 2020मध्ये. तर ती स्टोरी होती तेव्हा. पण थोडक्यात 2020-21मध्ये मी 500 रुपयांची रिस्क घ्यायचो आणि मी 400-500 रुपयांचा प्रॉफिट करायचो. पण मी काय प्रॉफिटेबल बनत नव्हतो. कितीही काय झालं, माझी कितीही ट्रेड बरोबर गेले, 10तल्या 7 ट्रेडमध्ये जरी मी बरोबर आलो, तरी महिन्याच्या काठी मी 0वरती असायचो. नो प्रॉफिट नो लॉस. मग मी ह्याचा अभ्यास केला, नक्की होतंय काय, नक्की चुकतंय काय. प्रत्येक ट्रेडचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवायचो. तर ते स्क्रीनशॉट जेव्हा मी चेक केले, तेव्हा मला समजलं की मी रिस्क रिवॉर्ड घेतोय 1:1. रिस्क पण घेतोय 1 रुपयांची आणि रिवॉर्ड पण 1 रुपयांचा भेटला की बाहेर निघतोय. 500ची रिस्क घेऊन 500चा प्रॉफिट. आणि अजून पण बरीच लोक हा रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करायला सांगतात किंवा फॉलो करतात, पण ह्याने होतं काय सांगतो तुम्हाला, ह्याने तुम्ही कधीच प्रॉफिटेबल नाही बनू शकत. खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. उदाहरण देतो तुम्हाला. समजा तुम्ही 1000 रुपयांची रिस्क घेताय त्या ट्रेडला, गेले तर 1000 रुपये जाणार आहेत, आणि जर झाला प्रॉफिट तरी पण 1000 रुपयेच येणार आहेत. ह्याचा अर्थ तुम्ही गॅम्बलिंग करताय. कसिनोमध्ये किंवा कुठं जे काय गॅम्बलिंग होत असेल, काय असतं, 1000 रुपये लावायचे, गेले तर सगळेच जातात किंवा डबल येतात. 1000चे 2000 येतात, बरोबर का. गेले तर सगळे जाणार, आले तर डबल येणार. गेले तर सगळे जाणार म्हणजे 1000 रुपयांची तुम्ही रिस्क घेताय
आणि आले तर डबल नाहीत येत. आपल्याला वाटतं फक्त ते 2,000 आले, पण त्यातले 1,000 तर आपलेच होते की लावलेले. मग 1,000च एक्स्ट्रा आले. याचा अर्थ 1,000ची रिस्क घेऊन तुम्ही 1,000चा प्रॉफिट केला. तर जर तुम्ही 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो घेताय तर तुम्ही सरळ सरळ गॅम्बलिंग करताय. तुम्हाला रिवॉर्ड जास्त भेटतच नाही. जेवढा रिस्क घेताय तेवढाच रिवॉर्ड. बरं ठीक आहे, असू द्या, घेतला तुम्ही 1:1. प्रॉफिटेबल पण सोडून द्या. ब्रेक इव्हनवरती यायला, ब्रेक इव्हन 0वरती यायला. ब्रेक इव्हन म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट 0, नो प्रॉफिट नो लॉस. 5 ट्रेड चुकले, 5 ट्रेड बरोबर आले. 50% ॲक्युरसी जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्ही कुठे येणार? ब्रेक इव्हनला येणार, नो प्रॉफिट नो लॉसमध्ये. पण तुम्ही 10 ट्रेड करणार ना, 5 चुकले 5 बरोबर. मग जे 5 तुम्ही बरोबर केले, आता जादू बघा 1:1ची. 1,000 रुपयांची रिस्क घेताय, 1,000 रुपयांचा प्रॉफिट करताय समजा. आता जे 1,000 रुपये लॉस करणार आहे ते 1,000 रुपये लॉस नाही होणार, ते होणार 1,100 रुपये लॉस. कारण की ब्रोकरेज, चार्जेस, टॅक्सेस हे पण जाणार ना गव्हर्नमेंटचं. मग 1,000 रुपये लॉस प्लस ते चार्जेस. किती जातात चार्जेस सांगतो 10 मिनिटानंतर. आणि जो तुम्ही प्रॉफिट करणार आहे तो 1,000 रुपयांचा झाल्यानंतर त्यातनं पण ब्रोकरेज चार्जेस, टॅक्सेस जाणार 900. म्हणजे लॉस होताना 1,100चा होणार ॲक्च्युली आणि 900चा होणार प्रॉफिट. तुम्हाला वाटते 1:1 घेतोय, पण हे होतं तुमच्यासोबत. लॉसेस मोठे, प्रॉफिट छोटे. मग 10तले 5 बरोबर केल्यानंतर आणि 5 चुकवल्यानंतर तुम्ही ब्रेक इव्हनवरती येणार. पण टॅक्सेस आणि चार्जेसमुळं तुम्ही काय असणार सांगा कमेंटमध्ये, काय असणार तुम्ही, काय होणार तुमचा? येस, लॉस. म्हणजे 50% ॲक्युरसीने तुम्ही लॉस मेकिंग ट्रेडर असणार. आणि सुरुवातीला तुम्ही बिगिनर आहात, नवीन सुरुवात करताय, अनुभव घ्यायचे भरपूर. सुरुवातीला मी कितीही छान शिकवलं तरी तुमचे सगळे बरोबर येणार का? ट्रेड नाही देणार. तुमचे निम्मेच बरोबर येणार आहेत सुरुवातीला. भरपूर चुका तुमच्याकडून होणार आहेत जोपर्यंत स्वतः 50 ट्रेड पूर्ण करत नाही. मग तुमची 50-60% ॲक्युरसी सुरुवातीला महिनाभर राहू शकते. म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच लॉस मेकिंग ट्रेडर बनला. कारण की 1:1चा रिस्क रिवॉर्ड घेताय. म्हणजे तुम्हाला ब्रेक इव्हनला यायला 10तले 6 बरोबर करावे लागतील आणि 4 जेव्हा चुकतील तेव्हा जाऊन तुम्ही ब्रेक इव्हनला याल, नो प्रॉफिट नो लॉसमध्ये, चार्जेस वगैरे जाऊन. आणि जेव्हा तुम्ही 10तले 7 बरोबर कराल आणि 3 चुकवाल तेव्हा जाऊन एका ट्रेडचा फक्त प्रॉफिट होईल, एका ट्रेडचा. समजते ना? फक्त एका ट्रेडचा प्रॉफिट तुम्हाला होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही 8 बरोबर कराल आणि 2 चुकवाल तेव्हा जाऊन तुम्ही एक चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार. कधी? जर तुम्ही हा रेशो फॉलो केला तर. जेवढी रिस्क घेताय तेवढा प्रॉफिट बघून बाहेर पडला तर. पण ह्या रेशोने प्रॉफिटेबल बनणं ही स्टोरी कठीण आहे. नवीन लोकांसाठी ते खूप अवघड आहे. कारण की आपण 10तले 8 बरोबर करायला काय 5 वर्ष कन्सिस्टंट ट्रेडिंग करत नाही ना, एका सिस्टीमवरती 5 वर्षांचा अनुभव घेतला आपण. का सगळ्याच मार्केटच्या कंडिशन्स माहिती आणि म्हणजे पूर्णच बघितलं मार्केट की समजतंय काय होणार आहे पुढं. एवढा अनुभव आहे का तुम्हाला? नाही ना. मग हे शक्यच नाही सुरुवातीला. सुरुवातीच्या काळात आपण मोडक्या पायानेच चालणार आहे ना सुरुवातीचे 4 महिने अनुभव घेईपर्यंत. मग हे तर आपल्याला फॉलो करायचंच नाही. मग पर्सनली मी कुठला रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करतो? मी पण 1:1 करायचो, पण तेव्हा मी प्रॉफिटेबल नव्हतो. मग ह्या रिस्क रिवॉर्ड रेशोतून मी शिफ्ट झालो 1:2च्या रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये. आणि हे शिफ्ट व्हायला मला 6 महिने गेले, त्रास झाला. कारण की मला सवय लागली होती ना ह्या गोष्टीची. वाईट सवयी मोडून चांगल्या सवयी लावायला कायम अवघड असतं ना. मग तुम्हाला वाईट सवय लागून द्यायचीच नाही पहिल्या दिवसापासून. तुम्ही पहिल्या दिवसापासूनच 1:2 फॉलो करायचा आहे. म्हणजे 1,000 रुपयांची जर तुम्ही रिस्क घेताय त्या ट्रेडला, तर त्या ट्रेडला तुम्ही 2,000चा प्रॉफिट करायचा आहे. जर मार्केट 1,500चा प्रॉफिट दाखवतंय तर नाही घ्यायचा, लॉस घ्यायचा. लॉस मार्केटला माघारी येऊ द्या, त्या ट्रेडला आपण लॉस घेऊ. टार्गेट ट्रेलिंग, स्टॉप लॉस ट्रेलिंग शिकवणार आहे. लॉस नाही घेता येत, आपण थोड्या प्रॉफिटमध्येच बाहेर पडतो. पण असं समजून झालं की अर्धा प्रॉफिट घेण्याऐवजी आपण लॉस घ्यायला तयार राहायचं, पण अर्ध्या प्रॉफिटमध्ये बाहेर पडायचं नाही. 1,000ची रिस्क घेतली ना, 2,000चाच प्रॉफिट पाहिजे. ह्याला म्हणायचं 1:2. 500ची रिस्क घेताय, 1,000चा प्रॉफिट झालाच पाहिजे. ह्याने काय होतं? समजा तुम्ही 10तले 4 ट्रेड बरोबर केले आणि 6 चुकवले, तर 6 चुकवले तर तुमचे 6,000 रुपये जाणार आहेत. 4 बरोबर केले, 8,000 रुपये तुमचे येणार आहेत. कारण की आपण 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो घेतला आहे. अल्टिमेटली आपण 2,000 रुपयांच्या प्रॉफिटमध्ये राहतोय. मगाशी आपण 60% ॲक्युरसी ठेवूनसुद्धा 1 रुपया आपण कमवत नव्हतो. कारण की आपण 1:1च्या रिस्क रिवॉर्ड रेशोवरती बाहेर पडत होतो. आता आपण 40% ॲक्युरसीने प्रॉफिटेबल आहोत.
आता हा प्रॉफिट पण टॅक्सेस, चार्जेस, ब्रोकरेजवर जाईल, पण आपण 1 रुपया पण आपल्या अकाउंटचा घालवलेला नाही. ह्याचा अर्थ तुम्ही उद्यापासून प्रॉफिटेबल ट्रेडर असणार आणि तुम्हाला फक्त 40% ॲक्युरसी सुरुवातीला करायची आहे. फक्त तुम्हाला 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करायचा आहे. आता हा नक्की कसा फॉलो करायचा असतो लाईव्हमध्ये ते पण दाखवतो. तर हे गणित आहे, हे मॅथमॅटिक्स आहे. हे मी पण सांगत नाही, कोणी सांगतंय, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की जर तुम्ही 40% ॲक्युरसी ठेवली आणि 1:2चा रिस्क रिवॉर्ड ठेवला तर किती प्रॉफिट होतो महिन्याला त्याचं पण आपण कॅल्क्युलेशन करूया. समजा आपण 1,00,000 रुपयांचं ट्रेडिंग कॅपिटल वापरतोय आणि एका ट्रेडला आपण 2% रिस्क घेतोय, म्हणजे एका ट्रेडला आपण 2,000ची रिस्क घेणार आहोत. रोज आपण एकच ट्रेड करतोय, तर महिन्याचे आपण 20 ट्रेड करणार. आता त्या 20 ट्रेडमधले 2,000ची रिस्क म्हणजे 12 चुकणार आणि 8 बरोबर येणार. 40% ॲक्युरेसी ना आपली, 8 बरोबर येणार, 12 चुकणार 20मधले, म्हणजे 12 चुकणार. त्याच्यामध्ये आपण 20-20 हजाराने 24,000 रुपये लॉस करणार एका महिन्यात, जे आपले 12 ट्रेड चुकणार. आणि जे आपले 8 बरोबर येणार तिथं आपण 2,000च्या रिस्कने 4,000 रुपये कमवणार. मग आपण 32,000 रुपयांचा प्रॉफिट करणार. अल्टिमेटली आपण 8,000च्या प्रॉफिटमध्ये राहिलो. महिन्याच्या काठी तुम्ही 1,00,000वरती 8,000 रुपये कमवताय. चार्जेस टॅक्सेसला 2 मिनटं बाजूला ठेवा. हे झालं 8%. काय करायचे त्यासाठी? 40% ॲक्युरसी पाहिजे. 10तले 4 बरोबर आले पाहिजेत, 6 चुकवा मुद्दामून. आणि हे तुम्ही पहिल्याच क्लासला केलं. पहिल्या क्लासला आठवा, अंदाजे ट्रेडिंग केलं आपण, काहीच माहीत नव्हतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये पण तुमचे अंदाजे ट्रेडिंग करून सुद्धा 4, 5, 6 ट्रेड बरोबर आले. म्हणजे तुम्ही आजपासून प्रॉफिटेबल ट्रेडर आहात. अंदाजे उद्यापासून ट्रेडिंग केलं, फक्त रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो केला, तुम्ही प्रॉफिटेबल झाला. मग का होतो लॉस मार्केटमध्ये? काय प्रॉब्लेम आहे? का अवघड आहे ट्रेडिंग? कोण म्हणतं ट्रेडिंग अवघड आहे? अवघड ट्रेडिंग नाही आहे, अवघड तुम्ही स्वतः आहात. प्रॉब्लेम कुठे येतो ते पण सांगतो. तर आपण जर मॅथमॅटिकली गेलो, जे काय आहे ते लॉजिकली गेलो, तर 40% ॲक्युरेशन तुम्ही 8% प्रॉफिट करताय. त्याच्यामागे चार्जेस, टॅक्सेस असतील, समजा काहीच नाही केला प्रॉफिट, 0, हे सगळे प्रॉफिट चार्जेसवर गेले, तरी तुम्ही 1 रुपया आपण घालवणार आहे का अकाउंटमधला? नाही. आणि ह्याच्यापेक्षा वाईट तर काय होणार आहे? 40%पेक्षा 30% ॲक्युरसी होईल. ह्या 30% ॲक्युरसीमध्ये सुद्धा तुम्ही लॉसमध्ये जात नाही. कारण की जे आपण 7 ट्रेड चुकवणार आहे, त्या प्रत्येक 7 ट्रेडमध्ये आपण प्रॉपर लॉस घेत नाही. इथं जर आपण एंट्री घेतली आहे आणि हा आपला स्टॉप लॉस आहे, तर त्या 7मधल्या 4 ट्रेडमध्ये मार्केट येईल आणि तुमचा स्टॉप लॉस घेईल डायरेक्ट. पण 3 ट्रेडला काय होतं? मार्केट थोडं आपल्या प्रॉफिटकडे जातं आणि मग रिव्हर्स होतं. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपण आपला लॉस कमी करून इथपर्यंत आणून ठेवलेला असतो. ती पद्धत पुढे शिकवणार आहे मी. आपण इथं लॉसमध्ये एक्झिट करतो, म्हणजे जो 500 रुपयांचा लॉस करायचा होता तो 200मध्येच आपण एक्झिट करतो. म्हणजे जे तुम्हाला प्रॉपर लॉसच होणार आहेत ते प्रत्येक वेळी पूर्ण लॉस होणार नाही. कधी तुम्ही कमी लॉसमध्ये, तर कधी तुम्ही ब्रेक इव्हनवरती पण तो ट्रेड काढणार आहे. म्हणजे लॉसेस तर आपले खूप कमी होणार आहेत. आणि जेव्हा आपण प्रॉफिट घेणार आहे तेव्हा आपण नियम नाही मोडणार आणि मध्ये आधी एक्झिट नाही करणार. म्हणजे तुम्ही 30% ॲक्युरेसीने सुद्धा 1:2 फॉलो केला तर लॉसमध्ये जाऊ शकत नाही. फक्त काही चार्जेस, टॅक्सेस एक्स्ट्रा जातील, ते जर सोडले तर तुम्ही 10तले 3 ट्रेड बरोबर करा, 7 चुकवा, तुम्ही प्रॉफिटेबल झाला. 1:2 रिस्क रिवॉर्ड इज इक्वल टू प्रॉफिटेबल ट्रेडर. आता हे तुमच्या हातात आहे फॉलो करायचं की नाही. आणि हे तुम्ही फॉलो करत नाही आणि म्हणून तुम्ही लॉसमध्ये जाता. तुम्ही म्हणजे 90% लोक जे लॉस करतात. आपण सगळे प्रोफेशनल आहोत आणि आपण ही गोष्ट फॉलो करणार आहोत. फक्त हे फॉलो करण्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेट, तुमची मेंटॅलिटी खूप परफेक्ट बनवावी लागते. कारण की मार्केटला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे तुमच्या इमोशन्ससोबत कसं खेळायचं आणि तुम्हाला कसे चुकीचे निर्णय घ्यायला लावायचे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला की काय होतं. त्याच्या अगोदर मी हे 1:2 लाईव्ह मार्केटमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं हे दाखवतो. ह्या सगळ्यासाठी तुम्हाला हे मोजत बसायची गरज नाही. टूल आहे, टूल. मग पहिल्यांदा आपण टाटा मोटर्सचं उदाहरण घेऊया. दोन्ही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. तर बुलिश इंगल्फिंग बॉटमला बनलेली आहे. तर ह्या बुलिश इंगल्फिंगला आपण ट्रेड घेणार. तर स्टॉप लॉस किती रुपयांचं येतोय आणि टार्गेट किती रुपयांचं येतोय मोजत बसायचं नाही. लेफ्ट साईडला ड्रॉइंग पॅनल आहे. त्या ड्रॉइंग पॅनलमध्ये 5 नंबरला एक टूल आहे लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशनचं. एक मिनटं, हे पहा इथं या ठिकाणी ह्याला काय झालं, एक मिनटं.
अरे यार ठीक आहे, जस्ट 1 मिनिट. हे अपडेट झालं आहे कालच आयपॅड. टाटा मोटर्सचं एक्झाम्पल आपण घेतो आहे. तर लेफ्ट साईडला जो ड्रॉइंग पॅनल आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 नंबरला जे टूल आहे, हे लाँग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन, त्याच्यावरती आता मी क्लिक केलं आहे. तर ते ओपन केलं की 2 ऑप्शन्सवरती तुम्हाला दिसत आहेत, त्याला मी स्टार केला आहे. एक लाँग पोझिशन आणि एक शॉर्ट पोझिशन. आपण काय घेतो टाटा मोटरमध्ये बॉटमला बुलिश एंगल्फिंगला लाँग पोझिशन. मग ते टूल घ्यायचं आणि ते टूल ठेवायचं. कुठे ठेवायचं? चुकायचं नाही याच्यामध्ये. ज्या कॅन्डलला आपण एंट्री करतोय किंवा जी आपली एंट्री कॅन्डल आहे त्या कॅन्डलला आपण ते टूल ठेवायचं. कुठं ठेवायचं? हा पहा मध्य, त्याचा जो मध्य भाग आहे हिरवा आणि लाल पोर्शनच्या मध्ये, ती म्हणजे आपली एंट्री पॉईंट असते. मग आपण एंट्री कुठं करतो? ती बुलिश कॅन्डल संपल्यानंतर इथं आपण एंट्री करतो. तर तिथं तो मध्य भाग ठेवायचा. आपला स्टॉप लॉस कुठे ठेवतो आपण? त्याच कॅन्डलस्टिक्स पॅटर्नच्या थोडासा खाली. मग इथं आपला स्टॉप लॉस. आणि आपण टार्गेट कुठे ठेवणार असतो? हा जो आहे रेजिस्टन्स, ह्या रेजिस्टन्सच्या थोडंसं अगोदर, म्हणजे आपण समजा इथं टार्गेट ठेवलेलं आहे. तर आपण हे टूल कधी लावायचं असतं? जेव्हा ती बुलिश एंगल्फिंग बनते तेव्हाच लावायचं. पुढं काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. आणि जेव्हा हे तुम्ही टूल लावता आणि त्या टूलवरती क्लिक करता, तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी आलेली आहे. काय सगळी माहिती आली आहे? हे पहा, मी त्या टूलवरती क्लिक करतो. जस्ट 1 मिनिट. स्क्रीनशॉट घ्यायची, सिस्टीम बंद झाली. ठीक आहे. तर काय काय दिसते आता आपल्याला? तर सगळ्यात पहिलं खाली पहा, स्टॉप 1.65 म्हणजे ₹1.65 स्टॉप लॉस येतोय, हे पण दिसतंय. मोजायची गरज नाही पट्टीने, ॲटोमॅटिकली मोजलं गेलं आहे. जास्तीत जास्त स्टॉप लॉस किती आला पाहिजे स्टॉक्समध्ये? 0.5%चा. इथं किती दिसतोय? 0.4% दिसते पहा. म्हणजे पर्सेंटेज वाईज स्टॉप लॉस पण तुम्हाला इथं ॲटोमॅटिक आला आणि किती रुपयांचा स्टॉप लॉस होतो ते पण आलं. त्याच्यापुढं 33 अमाऊंट 750 ते इग्नोर करा, त्या चुकीच्या व्हॅल्यू आहेत. आपण स्टॉप लॉस बघितला. आता टार्गेटकडे जा वरती. जिथं टार्गेट लिहिले पहा इथं वरती टार्गेट ₹3.50, 3.50 म्हणजे ₹3.50 मार्केट वरती गेल्यानंतर तुमचं टार्गेट पूर्ण होणार आहे. आणि तिथं ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे 0.9%, म्हणजे तो 0.9%चा मुवमेंट आहे. आणि स्टॉक्समध्ये आपण किती घेतो? जास्तीत जास्त 1% घेतो, म्हणजे तिथपर्यंतच लावणं आपल्याला अलाउड आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपल्या नियमामध्ये नाही. तर आपण 0.9%चं टार्गेट लावले, म्हणजेच ₹3.45. आणि आपला स्टॉप लॉस येतोय ₹1.65. मग जर ह्या ट्रेडला तुम्हाला ₹100 रिस्क घ्यायची आहे, तर 100 भागिले स्टॉप लॉस किती येतोय? ₹1.65. आणि हा स्टॉप लॉस दिसला कुठं? इथं दिसतोय पहा. त्याच्यावरती क्लिक केलं की दिसेल. हे पहा दिसला ₹1.65. आणि पर्सेंटेजमध्ये पण स्टॉप लॉस टार्गेट तुम्हाला दिसतंय. मोजायची गरज नाही. त्याचबरोबर आता त्या दोघांच्या मध्ये बघा, रिस्क रिवॉर्ड रेशो पण तुम्हाला दिसतोय. रिस्क रिवॉर्ड रेशो आता बरोबर मध्य पहा त्या कॅन्डलचा इथं. तर इथं तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो किती दिसतोय? 2.09. त्याच्यावरती PNL क्वांटिटी ते चुकीचं आहे. आपल्याला फक्त रिस्क रिवॉर्ड रेशो बघायचा आहे, जो की आहे 2.09. तर जो रिस्क रिवॉर्ड रेशो लिहिला इथं, तो फक्त रिवॉर्ड लिहिला आहे, रिवॉर्ड. रिस्क ही कायम 1 असते, हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि मग रिवॉर्ड लक्षात घ्यायचा आहे. तर हा 2.09 हा रिवॉर्ड लिहिला आहे, म्हणजे 1:2.09. मग आपल्याला किती पाहिजे रिस्क रिवॉर्ड रेशो? 1:2 पाहिजे. आणि बरोबर बघा तुम्ही, ₹1.65 स्टॉप लॉस आणि ₹3.45 टार्गेट. तर दिसताना पण झोन दिसतोय तुम्हाला की रेड पोर्शनच्या डबल मोठा ग्रीन पोर्शन आहे, म्हणजे रिस्कच्या डबल प्रॉफिट आपल्याला करायचं आहे. आणि आहे का शक्य? तर आहे शक्य. जेवढं आपण रिस्क घेतोय त्याच्या डबल आपल्याला प्रॉफिट घ्यायचं आहे. रिस्क रिवॉर्ड पण मॅच झाला पाहिजे आणि पर्सेंटेज वाईज टार्गेट पण मॅच झालं पाहिजे 1%च्या आतमध्ये. दोन्हीपैकी एक मॅच होत नसेल तर तो ट्रेड घ्यायचा नसतो. जर समजा हे टार्गेट आहे, इथंच तुम्हाला टार्गेट लावायला लागतंय, तर रिस्क रिवॉर्ड रेशो झाला 1.03, म्हणजे 1:1. ह्याचा अर्थ आपल्याला हे चालत नाही, 1:2च पाहिजे. मग हा ट्रेड घ्यायचा नाही. जर आपलं टार्गेट इथे येते आत्ता, तर आपण हा ट्रेड घेऊ शकतो. किमान 1:2 पाहिजे. 2.1 आला आता इथं, तो पण चालेल आपल्याला. किंवा अजून थोडं जास्त घेतलं आपण 2.5 पण चालेल, 1:3 पण चालेल. 3पेक्षा जास्त सुरुवातीला नको आत्ता.
तर तुम्ही रिस्क रिवॉर्ड जास्तीत जास्त कितीही घ्या, कमीत कमी 1:2 पाहिजे. आणि पर्सेंटेज वाईज टार्गेट ते बघायचं, 1% जास्त नको. तर अशा प्रकारे आपल्याला लॉंग पोझिशनचं टूल लावून हे बघत बसायचं आहे. ट्रेड घेतलं की हे टूल लावायचं. मग आपल्याला समजतं की आपला ट्रेड किती आपल्या प्रॉफिटमध्ये चालला आहे, किती लॉसमध्ये चालला आहे. तर वरती इथं गेलं की प्रॉफिट बुक झाला असं म्हणायचं, एक्झिट करायचं इथं, आणि खाली टेकलं रेड पोर्शनला की लॉस झाला, लॉसमध्ये बाहेर पडायचं. हा आपला स्टॉप लॉस आहे, आपलं टार्गेट आहे. असं ह्या टूलचा अर्थ असतो. वरती आपण जर शॉर्ट सेल करतोय त्या इन्व्हर्टेड हॅमरला, तर तेच टूल घ्यायचं, फक्त शॉर्ट पोझिशन नावाचं टूल घ्यायचं आणि ज्या कॅन्डलला ट्रेड करताय, जिथं सेल करताय तिथं ते ठेवा. बरोबर वरती लॉस होणार आहे आपल्याला, तर वरच्या बाजूला आता रेड कलर आला, तर ज्या ठिकाणी लॉस होणार आहे स्टॉप लॉस तिथं ठेवा. आणि टार्गेट जे काय तुम्ही घेणार आहे, समजा इथपर्यंत घेणार आहे टार्गेट, तर इथपर्यंत टार्गेट ठेवा. आपण लॉजिकल टार्गेट ठेवलं पहिलं. पहा, हे रेजिस्टन्स होता, तो सपोर्ट बनेल, तर ते लॉजिकल टार्गेट ठेवलं, लॉजिकल स्टॉप लॉस लावला. आणि मग बघायचं आहे पर्सेंटेज वाईज टार्गेट पूर्ण होतं आहे का आणि रिस्क रिवॉर्ड मॅच होतो आहे का. तर पहिली गोष्ट, पर्सेंटेज वाईज टार्गेट 1.6% येते पहा खाली, आणि 6 रुपयांचं टार्गेट आहे. तर हे तर चालणार नाही, 1%च्या आतच घ्यायचं आहे आपल्याला. मग एवढंच घ्यावं लागेल, इथपर्यंतच घ्यावं लागेल, 1%. आता तुम्ही म्हणाल गेलं आहे पण मार्केट खाली, मग देतं आहे मार्केट जास्त प्रॉफिट, तर का नाही घ्यायचा. बघू आपण जास्त प्रॉफिट पुढे कसं घ्यायचा. आता ह्या नियमाने चालला आपण, रोज रोज पॉसिबल नसते म्हणून नाही घ्यायचा. तर आपण टार्गेट सेट केलं. मग आपण बघूया रिस्क रिवॉर्ड फॉलो होतोय का. तर 1.8 दिसते पहा, 1.8. ह्याचा अर्थ 1:1.8, म्हणजे 1 रुपयांच्या रिस्कच्या बदल्यात 1 रुपये 80 पैशांचा प्रॉफिट, म्हणजे ऑलमोस्ट 2. तर हा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो 1:2चा पाहिजे, म्हणजे मॅच होत नाही. पण थोडंफार कॉम्प्रोमाइज आपण करू शकतो. प्रत्येक ठिकाणी समजा 1:2 मॅच होत नसेल, तर जबरदस्ती 1:2साठी हे टार्गेट लावायचं नाही. जर तुमचं लॉजिकल टार्गेट इथं आहे, तर पहिलं हेच टार्गेट लावायचं आणि मग बघायचं रिस्क रिवॉर्ड मॅच होतोय का. नाही होत, ट्रेड नाही घ्यायचा. किंवा त्यासाठी स्मार्ट एंट्रीचा एक दुसरा ऑप्शन आपण शिकणार आहे. आणि जर 1:1.9 किंवा 1.8 जर होत असेल, तर तुम्ही घेऊ शकता. 1.8पर्यंत आपण त्याला एखाद्या ट्रेडला कॉम्प्रोमाइज करू शकतो, की 1:2 तर नाही, पण 1:1.8चा मॅच होतोय, तर घेऊ शकतो आपण. आणि हे दिसतं कुठं, त्या रिस्क रिवॉर्ड रेशोच्या मध्ये तर पहा 1.8 दिसतंय, बरोबर मी झूम करतो. तर ते 1.8 हा रिवॉर्ड आहे, रिस्क नाही. रिस्क आपल्याला कन्सिडर करायची आहे. नाही तर तुम्ही काय कन्सिडर कराल, ते 1:8.5 किंवा 1:85 असं नाही. तो फक्त रिवॉर्ड आहे. 1 रुपयांच्या बदल्यात 1 रुपये 85 पैशांचा प्रॉफिट, असं ते आहे. आणि दिसतंय पण आपल्याला की वरती रिस्क लाल पोर्शन किती आहे आणि खाली रेड हिरवा पोर्शन किती आहे. तर स्टॉप लॉस आणि टार्गेट. आणि जर तुम्हाला 1000 रुपयांची रिस्क घ्यायची आहे, तर स्टॉप लॉस किती रुपयांचा येतोय, 2 रुपयांचा येतोय, हे पण दिसतं तिथं ॲटोमॅटिकली. आणि पर्सेंटेज बाय स्टॉप लॉस 0.5% येतोय, तर त्याच्यापेक्षा जास्त नको आहे आपल्याला. तर 0.5 येतोय तर ठीक आहे. 0.6 आला असता तर आपण हा ट्रेड सोडून दिला असता. तर अशा प्रकारे आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा ICICI बँक, इथं पण बॉटमला मला हॅमर दिसते कॅन्डल. तर ट्रेड घेण्या अगोदर हे टूल लावा पहिलं, लॉंग पोझिशनचं. स्टॉप लॉस आणि टार्गेट समजा आपण इथपर्यंत घेणार आहे. का इथपर्यंत घेणार आहे, हा सपोर्ट होता, त्याचा ब्रेकडाऊन झाला आहे, छोटा सपोर्ट रेजिस्टन्स बघतो आपण, आणि त्याच्या अगोदरच आपण इथं टार्गेट लावतोय. मी रिस्क रिवॉर्ड बघितला का, अजिबात नाही बघितला. मी फक्त टार्गेट आणि स्टॉप लॉस लावलं लॉजिकल. आता बघतो मी पर्सेंटेज वाईज टार्गेट पूर्ण होतोय का आणि रिस्क रिवॉर्ड फॉलो होतोय का. तर रिस्क रिवॉर्ड रेशो 2.46 आहे, म्हणजे 1:2.4, म्हणजे 2.2च्या पुढेच आहे, म्हणजे रिस्क रिवॉर्ड फॉलो होतोय. डोळ्यांनी पण दिसतंय की लाल पोर्शनच्या डबल टिबल हिरवा पोर्शन, म्हणजे प्रॉफिटचा पोर्शन आहे, झालंच पाहिजे डबल प्रॉफिट. गेलं का मार्केट, इझिली गेलं, मार्केटला शक्य आहे. पण पर्सेंटेज वाईज टार्गेट या ठिकाणी पूर्ण होत नाही. 0.4%चं टार्गेट पाहिजे, या ठिकाणी 0.3%च होतं आहे. जर आपण इथपर्यंत ह्याला होल्ड केलं तर मात्र मग 0.4%चं टार्गेट आपल्याला मिळतं आहे. मग ते तुमच्या रिस्कवरती, की जर तुम्हाला, आता आपण असं पण लावू शकतो, तर हा सपोर्ट आहेच, किंवा आपण हा पण लावू शकतो, हा पण लावू शकतो रेजिस्टन्स. मग कुठल्या पण रेजिस्टन्सला एक्झिट करा. पण शक्यतो समजा आपण हा लावला आहे, तर आपल्याला एक्झिट इथंच केलं पाहिजे आपल्या नियमाने. जे की पर्सेंटेज वाईज टार्गेट मॅच होत नाही, तर आपण तो ट्रेड सोडून द्यायचा, घ्यायचा नाही. गेलं टार्गेट झालंय पूर्ण, ठीक आहे, पण झालंय म्हणून दिसतंय, ठीक आहे. बाकी जिथं आपण बघत नाही तिथं 1000 वेळा फेल गेलेलं असतं. जिथं वर्क झालं तिथंच फक्त दिसतं, जिथं आपण बघत नाही तिथं 1000 वेळा फेल गेलेलं असतं. तर अशा प्रकारे हे रिस्क रिवॉर्ड रेशोचं टूल वापरायचं आहे. हे टूल तुम्ही प्रॅक्टिस करा.
पर्सेंटेज वाईज टार्गेट स्टॉप लॉस पण ह्या टूलने दिसतोय आणि रुपयांमध्ये टार्गेट स्टॉप लॉस पण ह्या टूलमध्ये दिसतोय. तर ह्याची प्रॅक्टिस आता तुम्हाला करायची आहे लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशनची. ठीक आहे. तर हा झाला रिस्क रिवॉर्ड रेशो आणि ह्या रिस्क रिवॉर्ड रेशोने आपल्याला 40% ॲक्युरसी आपण ठेवली. 10तले 4 बरोबर करा, 6 चुकवा, तुम्ही प्रॉफिटेबल झाला. आणि ते जे मग 6 चुकतायत ते का चुकले, त्याच्यामध्ये आपण सायकोलॉजिकल मिस्टेक केली, टेक्निकल मिस्टेक केली का मॅनेजमेंटची मिस्टेक केली, हे आपण डेटा ॲनालिसिसने शिकतो आणि मग त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करत असतो. आणि सुरुवातीला तुम्हाला पहिल्या 10 ट्रेडमध्ये 4च पूर्ण करायचे आहेत. दुसऱ्या 10 ट्रेडमध्ये 10तले 5 बरोबर आले पाहिजेत. हे तुम्ही स्वतःला टार्गेट घ्यायचं आहे, चॅलेंज घ्यायचं आहे. ट्रेडिंग कधी सुरू करायचं, पुढच्या मिड वीकपासून, पुढच्या आठवड्यानंतर, पुढचा आठवडा पूर्ण झाल्यानंतर किंवा पुढच्या आठवड्याचे पहिले 3 दिवस झाल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग सुरू करा, जेव्हा आपला मंगळवारी लाईव्ह क्लास होईल त्यानंतर. आता एवढं जर सोपं आहे, 40% ॲक्युरेसीने आपण प्रॉफिटेबल राहू शकतो. 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशोने आपण का राहत नाही प्रॉफिटेबल, आणि का बरेच लोक प्रॉफिटेबल नसतात? तर पहिली गोष्ट, 90% लोकांना एवढं इन डिटेल कॅल्क्युलेशन किंवा एवढं व्यवस्थित कोणाला काय माहीत नसतं. आणि ज्यांना माहीत असतं ती काय करतात माहिती आहे का? ट्रेड घेतला, हा लावला स्टॉप लॉस आणि हे लावलं डबल टार्गेट. पहिल्या दिवशीचं सगळं फॉलो करतात मस्तपैकी. हे मार्केट समजा इथं जातं आणि इथून होतं रिव्हर्स. हे काय झालं? चांगला प्रॉफिट दिसत होता, थोड्यासाठी का थांबलो मी, पूर्ण लॉसमध्ये गेला आणि लॉस घेऊन बाहेर पडलो समजा. मग हे जेव्हा तुमच्यासोबत होतं तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी इथंच घाबरून इथंच एक्झिट करता. नको, कालसारखं आपला लॉस होईल, आहे तेवढं भेटतं तेवढं घ्या, बाहेर पडा. भेटतंय तेवढं घ्या, बाहेर पडण्यात इथून पण मार्केट रिव्हर्स होऊन कालसारखा लॉस होईल. म्हणजे तुम्ही इथं एक्झिट केलं आणि तुमची इथं एक्झिट इज इक्वल टू 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो. आणि 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे आयुष्यभर तुम्ही ट्रेडिंग करा, होतच नाही तुम्ही प्रॉफिटेबल. आणि ही एकच मिस्टेक तुमची तुम्हाला मार्केटमध्ये लॉस मेकिंग ट्रेडर बनवू शकते. कोणती मिस्टेक? रूल्स मोडले आणि घाबरून भीतीने प्रॉफिटसाठी मध्येच एक्झिट करणे. हे पहा, कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमला घाबरून पळायचं नसतं, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधायचं असतं जर आपल्याला पुढं जायचं आहे तर. मग जर मार्केट तुमच्या टार्गेटच्या अलीकडून जर रिव्हर्स होतंय तर प्रत्येकच ट्रेडला तसं होतंय तर तो प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन शोधू आपण. नक्की आपण चुकीचं टार्गेट लावत असेल ते बघू, ना की त्या प्रॉब्लेमला घाबरून मध्येच एक्झिट करून पळून जायचं आहे. अजिबात नाही. असं केलं तर तुम्ही वाया घालवताय तुमचा वेळ. डेटा ॲनालिसिस आपण त्यासाठी शिकणार आहे पुढं, की नक्की असं आपल्याबरोबर का होतंय. मग त्याच्याबद्दल आपण त्याच्या चुका आपण शोधणार आहे. आणि हे सगळं व्हायला 2 ते 3 महिने जातात. पण त्या 3 महिन्यानंतर तुम्ही एक कॉन्फिडंट स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले ट्रेडर असता. पण हे पहिले 3 महिने कष्ट करून, काम करून, हे सगळे अनुभव घेऊन, प्रॉफिट लॉस घेऊन, इमोशनल बॅलन्स खूप बिघडतो. हे सगळे अनुभव घेऊन टिकणं हे तुमचं काम आहे. आणि शेवटपर्यंत आमच्यासोबत राहणं हे तुमचं काम आहे. प्रत्येक प्रश्न विचारणं आणि जे समजत नाही ते विचारलंच पाहिजे आणि सांगितलं. आणि क्लासमध्ये हे सगळं डाऊट सॉल्व्ह करून घेतले पाहिजेत. हे सगळं होणारच आहे. पुढं 3 महिने आपण कन्सिस्टंट रिव्हिजन क्लासेस पण पुढे घेणार आहे. पण हे तुमचं काम आहे. तर ही एकच चूक आहे जिथं आपण प्रॉफिटेबल ट्रेडर का बनत नाही. कारण की 1:2चं टार्गेट तर लावले, पण काल मार्केट निम्म्यातून रिव्हर्स झालं, आज पण होऊ शकतं. मग लॉस देण्यापेक्षा आहे त्या प्रॉफिटमध्येच एक्झिट करा. उद्याचं उद्या बघू, नको टार्गेटपर्यंत थांबायला. जेव्हा तुम्ही असं करता त्या दिवशी तुम्ही तुमचं ट्रेडिंग करिअर संपवलेलं आहे. एका दिवसाच्या प्रॉफिटसाठी वाईट सवय लावून घ्यायची नाही. वाईट सवय ही कायम आपल्याला खड्ड्यात नेणार आहे. चुकीची सवय अजिबात नको आहे. नियम फॉलो करून रोज लॉस झाला तरी चालेल. का तो लॉस होतोय आणि नक्की तुमचं काय चुकतंय हे आपण बघू. पण प्रॉफिट होण्यासाठी नियम मोडून वाईट सवय लावून घेऊ नका. आणि ही एकच गोष्ट लोकांना ट्रेडिंगमध्ये कधीच पुढं जाऊ देत नाही. हे तुम्हाला फॉलो करायचे आणि ही वाक्य कायम लक्षात ठेवायचे आहेत. आणि ही चूक लाईव्ह ट्रेडिंग करताना तुम्ही 100% करणार आहात. पण एकदा, दोनदा, तीनदा केल्यानंतर अनुभव घ्या, कसं फील होते बघा एकदा, आणि मग तुम्हाला समजेल आणि मग फॉलो करा. मी सांगतोय हे तुम्हाला शेवटी फॉलो करावंच लागणार आहे. पण तुम्ही जेव्हा स्वतः 2दा 3दा चुकणार आहे तेव्हाच तुमचा ह्या गोष्टींवरती विश्वास बसतो. त्याच्यामुळे 200 चुका झाल्यानंतर जर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार असाल तर ह्या 200 चुका पहिल्या 2 महिन्यांमध्येच करा. त्यासाठी 2 वर्षांची वाट बघू नका. 200 हजारो फेल्युअर गेल्यानंतर, हजारो फेल्युअर झेलल्यानंतर एक व्यक्ती सक्सेसफुल बनतो. तर ते 1000 फेल्युअर लवकरात लवकर येऊ द्या ना, होऊ द्या लॉस. करा ट्रेड, करा चुका, भरपूर चुका करा. जे काय पुढच्या 2 वर्षात तुम्ही चुका करणार होता ते आजच करून घ्या. पुढच्या 2 महिन्यात कोणी सांगितलं 2 वर्ष वाट बघायला?
आणि अशा किती चुका होणार आहेत. जर शिकवतोय प्रॉपर सगळं तर एक चूक एकदा झाली की माझे शब्द आठवणार, मग परत नाही झाली पाहिजे. बरं ठीक आहे, परत होऊ शकते, परत नाही झाली पाहिजे. दोनदा तीनदा एखादी चूक होऊ शकते, रिपीट नाही झाली पाहिजे. आणि त्यासाठी आपण सायकोलॉजिकल ट्रेनिंग आणि डेटा अनालिसिस पुढे करणार आहे. पण हे जे सगळं शिकवतो हे फॉलो करण्याचं पण काम तुमचं आहे. नाही केलं तर मग काय उपयोग नाही शिकवून पण. 1,00,000 रुपयांचा कोर्स लावून पण उपयोग नाही. हे जर तुम्ही फॉलो केलं तरच तुम्हाला हा तुमचा जो वेळ देताय तुम्ही त्याचा फायदा होईल. नाहीतर हे सगळं तुमच्यासाठी एंटरटेनमेंट झालं. जस्ट आला, मजा केली, हां क्लासमध्ये समजतं, शिकलो, मोटिवेट झाला, गेला, संपलं, विसरून गेला, काय फॉलो केलंच नाही. ठीक आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो आणि रिस्क मॅनेजमेंटचा क्लास सगळ्यांना समजला. हे आपण जे शिकलो आहे तिथून पुढे रोज उद्यापासून आपल्याला हेच वापरायचं. त्याच्यामुळे भरपूर प्रॅक्टिस तुमची ह्याबद्दल होणार आहे. जे आपण शिकलो ते भरपूर आपण परत परत पुढे वापरणार आहोत. ठीक आहे. आता रिस्क मॅनेजमेंट आपलं शिकून झालं. आज आहे शुक्रवार. आता वीकेंड आहे, 2 दिवस आपला क्लास नसतो. पण क्लास नसतो म्हणजे फक्त लाईव्ह क्लास नसणार आहे. तुमचे क्लासेस होणार आहेत रेकॉर्डेड पद्धतीने. प्रॅक्टिस गरजेची आहे. आता ह्या वीकेंडला काय काय आहे तर शेअर्स कसे बाय सेल करायचे ह्याचा मोबाईलमध्ये कसं बाय सेल करायचा हा व्हिडिओ दिलेला आहे. स्टॉक सिलेक्शनचा व्हिडिओ दिला आहे की हे जे स्टॉक्स मी निवडले ट्रेडिंग करण्यासाठी तेच का निवडले, 6,000 शेअर्समधले तेच का निवडले ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. माझ्यावरती भरोसा नको, तर त्याचा व्हिडिओ पण दिला आहे. त्याचबरोबर यूट्यूबला मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, शेअर्स बाय सेल कसे करायचे लॅपटॉपमध्ये, आणि त्याच्यामध्येच सांगितलं आहे की ब्रोकरेज किती जातं आणि ते कसं बघायचं. तर तो व्हिडिओ पण तुम्हाला मी लिंक शेअर करतो, तो पण बघून घ्या. तर हे 3 व्हिडिओ आहेत आणि अजून एखादा असेल तर तो मी शेअर करतो. आणि आजचा व्हिडिओ, तर ह्या वीकेंडला तुम्हाला हे 2-3 एक्स्ट्राचे व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या. आणि ग्लोबल मार्केटबद्दलचा आपण एक व्हिडिओ देतो. ग्लोबल मार्केट समजून घ्या जरा. ग्लोबल मार्केट, अमेरिकेचं मार्केट कधी असतं, कसं ओपन होतं, ते कसं ऑपरेट होतं जरा, आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती काय पडतो त्याच्याबद्दल थोडीफार माहिती करून घ्या. भविष्यामध्ये कधीतरी आपल्याला ट्रेडिंगमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारे 4 व्हिडिओज तुम्हाला ह्या वीकेंडला दिलेले आहेत, जे की सोपे सरळ आहेत. ते बघा. कसा स्टॉप लॉस लावायचा असतो, शेअर्स कसे बाय सेल करायचे असतात, ट्रेड कसा घ्यायचा असतो, हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली त्या व्हिडिओजमध्ये करून दाखवले. आणि मंगळवारी आपण लाईव्ह मार्केटमध्ये हे करू. मंगळवार फायनल्स आहे 99%. सकाळी 10 वाजता आपण क्लास सुरू करणार. त्याच्याबद्दल ऑफिशियल अपडेट तुम्हाला रविवारी किंवा उद्या ग्रुपवरती मिळेल. लॉंग पोझिशनच्या टूलमध्ये कॅपिटल आणि रिस्क सेट केली तर क्वांटिटी दाखवतं, तर तसं केलं तर चालेल का? केलं तर चालेल, पण त्याची काही गरज नाही. एक्झाम बघू मंगळवारी. एक्झामचं फिक्स नाही आहे. 40 मार्कांची MCQ टाईप एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंटचे जास्त करून प्रश्न असतील. तर ती एक्झाम कधी होणार आहे हे तुम्हाला बरोबर 2 ते 3 दिवस अगोदर कळवलं जाईल. ह्या वीकेंडला तर बघू नाही होणार, कारण की आज जे शिकवलं त्याच्याबद्दलच जास्त प्रश्न असतात. त्याची प्रॅक्टिस करा हे 2-3 दिवस. कदाचित मंगळवारी आपण ती एक्झाम घेऊ. तर सोमवारी आपला क्लास पुढं बरोबर रात्री 8 वाजता सुरू होईल. मंगळवारचा क्लास सकाळी 10 वाजता असेल. आणि त्यानंतर पुढच्या अपडेट्स तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी क्लास होणार आहे की नाही होणार हे मी तुम्हाला 2 दिवस अगोदर सांगेन. जेव्हा केव्हा आपलं क्लासचं नवीन एक्स्ट्रा क्लास असतील तेव्हा तुम्हाला 2 दिवस अगोदर सगळं सांगितलं जाईल, म्हणजे तुम्हाला तसं नियोजन करून तुमचा वेळ ठरवून घ्यायला. ठीक आहे. आजचा क्लास आपण इथंच थांबूया. ह्याची प्रॅक्टिस करा. पुढच्या क्लासमध्ये आपण भेटू सोमवारी. लाईव्ह क्लास किती वेळ असेल? जवळपास 1.5 तास असेल लाईव्ह क्लास. 1 ते 1.5 तास किंवा 2 तास डिपेंड करेल आता मार्केटमध्ये आपण काय शिकतोय आणि एखाद्या प्रॉपर ट्रेडसाठी वाट बघतोय का रँडम ट्रेड घेतोय त्यासाठी. चलो बाय बाय, गुड नाईट, हॅपी वीकेंड, थँक्यू.